नमस्कार. MHA-MTB मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी वेदश्री दवणे. आज आपण संवाद साधणार आहोत अशा व्यक्तिमत्वाशी जे फक्त चित्रकारच नाहीत तर तत्वचिंतक सुद्धा आहेत. त्यांची चित्र पाहणं, त्यांची चित्र अनुभवणं हा एक जीवनाचा शोध नकळतपणे आपण करायला लागतो. असे आजचे आपले पाहुणे जे संस्कार भारतीचे अध्यक्ष आहेत, पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुपचे ते फाउंडर आहेत, चेअरमन आहेत, असे सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत सर आपल्या बरोबर आहेत. सर, आपलं MHA-MTBच्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत. सर, आपल्याला अमेरिकेचा ड्रॅपर ग्रँड नावाचा पुरस्कार आहे, अतिशय महत्त्वाचा मानला जातो, तो मिळाला. चित्रकलेमधून अभिव्यक्त होण्यासाठी आपण व्यक्तिचित्र किंवा असं इतर माध्यमातून जास्त व्यक्त न होता आपल्याला वास्तववादी शैलीचा वापर अधिक का करावा असा वाटला? एक तर प्रथमपासूनच मला व्यक्तिचित्र हा माझा आवडता विषय. वास्तववादी शैलीत जे मध्ये प्रवेश घेण्याच्या अगोदरपासून काम करत होतो. नंतर जे शिकत असताना सुद्धा व्यक्तिचित्रणाचे किंवा फिगर पेंटिंगचे धडे घेतले. त्यावेळीही तो माझा आवडता विषय होता आणि त्याच्यानंतर सुद्धा माझा तो आवडता विषय राहिला. खरे म्हणजे कालानुरूप सर्व कलेमध्ये जसे बदल होत जातात तसा चित्रकलेत आणि दृश्यकलेतही नवीन नवीन प्रयोग आणि नवीन नवीन बदल झाले. आणि पहिल्यांदा हे विचार जे आहेत ना ते बदलले गेले. विचारामध्ये परिवर्तन जसं जसं झालं तसं दृश्य जाणीवेमध्ये सुद्धा परिवर्तन व्हायला लागलं. आणि मग कुठेतरी कलाक्षेत्राला म्हणजे कलाकारांना वाटायला लागलं की आपण ह्या वास्तववादी शैलीच्या बंधनात का राहायला पाहिजे. आणि म्हणून दृश्य जाणीवांचा एक वेगळा अनुभव घेण्याच्या दृष्टीने जे आपल्याला दिसतंय त्यामध्ये सुद्धा वेगळं आपल्याला काय जाणवतं किंवा वेगळ्या पद्धतीने कसं आपण दाखवू शकतो यासाठी प्रयत्न झाले. आणि हळूहळू एकदम नॉन ऑब्जेक्टिव्ह टोटल ॲबस्ट्रॅक्ट जेव्हा केवल आकारी मी हा शब्द वापरतो, आम्हाला सर वापरायचे तसं आहे, आणि किंवा आता अमूर्त कला वगैरे म्हणतात तसं काम व्हायला लागलं. परंतु हे होत असताना हे आहे ते खरं आणि ते आहे ते मागासलेलं अशा प्रकारची सुद्धा एक विचारसरणी बरोबरीने चालायला लागली. आणि मग त्यामुळे वास्तववादी शैली म्हणजे काय तर समोर दिसतंय तसं काढणं असं समजायला लागले. परंतु तो चित्रकार केवळ वास्तववादी शैलीतलं चित्र हे जसं या तसं दिसण्यासाठी काढत नसतं, तर त्याला त्याचे काहीतरी भावप्रदर्शन करायचं असतं. मग त्याकरिता भावप्रदर्शन करण्याकरता विरूपीकरणाची आवश्यकता आहेच का, हाही प्रश्न आहे. परंतु ह्यात जे वैचारिक बदल झाले ते इतके वैयक्तिक इंडिव्हिज्युअल झाले की त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण कलाक्षेत्रातल्या कलावंतांमध्ये सुद्धा एक नाहीये. मग सर्वसामान्य लोक किंवा कलारसिक ही बाजूलाच ठेवलेली बरे. परंतु खरोखरच ज्याला आपण क्राफ्ट्समनशिप किंवा कारागिरी किंवा काही वेळा कौशल्य हा सुद्धा शब्द वापरला जातो, हे दाखवण्यासाठी आम्ही वास्तववादी शैलीत काम नाही करत. वास्तववादी शैलीतलं जे काम आहे ना ते मला भावप्रदर्शन जे करायचं त्याच्यासाठी आहे. आणि त्यामुळे पोर्ट्रेट पेंटिंग हे सुद्धा समोर बसलेल्या व्यक्तीचं लाईकनेस आणण्यापुरतं सीमित नसतं, तर त्याच्यामधून आपल्याला त्या व्यक्तीचं जे साहचर्य आपण अनुभवत असतो 1.5 तास 2 तास किंवा 2 दिवस किंवा 3 दिवस त्याची ती साक्ष असते. परंतु हा विचारच राहिला बाजूला. त्यामुळे पाश्चात्य कलाकारांनी काहीतरी केलं की आपणही करायचं अशा प्रकारे हे जे चालू झालं ना ही वैचारिक गुलामी आहे असं मला खूप वेळा वाटायला लागला. जसं तसं दिसणारं व्यक्तिमत्व
म्हणून आपल्याकडची शिल्प सुद्धा देवादिकांची तशी नाही झालेली, परंतु कलाकारामध्ये जे भाव आहेत त्याच्यातला जो एक पवित्र भाव आहे त्या देवतेबद्दलचा, त्या व्यक्तीचा किंवा त्या प्राण्याचा, त्याला एक सौंदर्य प्रदान करत ती प्रतिमा प्रस्थापित झाली. तसंच आपण केवळ फोटो काढलेला जो कॅमेरा आहे त्याचं अनुकरण न करता त्याच्याशी गप्पा मारता मारता 1.5 तास 2 तास काम करत असताना जे जाणवत असतं ना त्याच्यातून चित्र तयार होतं. आणि हे प्रत्येक कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने मांडत असतो. म्हणजे एक व्यक्ती बसली आणि 10 चित्रकार बसले तर 10 चित्रकारांमध्ये ती व्यक्ती म्हणून पोर्ट्रेट येतं, परंतु प्रत्येकाचं चित्र वेगळं असतं. का तर तो प्रत्येक वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या आकाराने, वेगळ्या रंगांच्या ऍप्लिकेशनने तो पाहत असतो किंवा अनुभवत असतो आणि ते दाखवतो. परंतु समीक्षक किंवा टीकाकारांची नजर जी आहे ना ही दिस इज व्हेरी स्किलफुल वर्क अँड ओनली अकॅडमिक वर्क अशा प्रकारे म्हणून त्याला मुद्दामून कमी दर्जाचं दाखवण्याची जी एक टूम निघाली, त्याच्यामुळे झालंय काय की आता भारतामध्ये खरोखरी चांगल्या प्रकारे एखादं पोर्ट्रेट करणारे, चांगल्या प्रकारे एखादा प्रसंगचित्र करणारे कलाकार उत्पन्न होऊ शकत नाहीत, अशी शिक्षण पद्धती रूढ झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे कितीतरी विषय असे आहेत, कितीतरी प्रसंग असे आहेत की ज्याला दृश्य कलेतला चित्रकार अजून स्पर्श करू शकलेला नाहीये. तर हे नुकसान कशामुळे झालं, कोणामुळे झालं ह्याचा विचारच केला जात नाही. म्हणून वास्तववादी शैलीमध्ये मी जे काही काम करत होतो ते माझी कुशलता किंवा कारागिरी दाखवण्यासाठी नाही, ते माझं केवळ एक माध्यम आहे. परंतु चित्रामधून व्यक्त मी करतो ते मात्र त्याच्या पलीकडचं आहे. म्हणजे मी संतांची ज्यावेळी सिरीज केली होती आणि त्याच्यामध्ये भारतातले आणि जास्त महाराष्ट्रातले संत यांच्यावरती चित्र, त्यांनी ज्या काय ओव्या अभंग वगैरे केलेल्या होत्या त्या रचनांवरती आधारित ती चित्र होती. ती चित्र पाहिल्यानंतर लोक येऊन काही वेळा खूप वेळा रडायचे. मला आठवतं की एका अडचणी माझे फक्त 2 हात धरले आणि तो काहीच बोलू शकत नव्हता, फक्त गंगा यमुना ओघळत होते त्याच्या बरोबरीच्या माणसाने मला सांगितलं की तुम्ही आमच्या संतांना चेहरा दिला म्हणून. म्हणजे काय पोर्ट्रेट केलं म्हणून नव्हे, परंतु संत काय आहे हे जर केवळ पोर्ट्रेट दाखवण्यापुरतं केलं असतं तर त्याला डोळ्यात पाणी आणण्याची काही गरजच नव्हती. त्याच प्रदर्शनामध्ये एक आंग्ल जोडपं अर्धा पाऊण तास अख्खं प्रदर्शन बघत होतं आणि कोणी नाही म्हणून पाहून मग टेबलाशी येऊन मला ते म्हणाले, वी डोंट नो द स्टोरी बिहाइंड एव्हरी पेंटिंग बट वी फेल्ट द एक्झिस्टन्स ऑफ जीसस क्राइस्ट हिअर. आता क्राइस्टचं कुठलंही मी पेंटिंग काढलेलं नव्हतं. मग ह्या चित्रांकडे पाहताना यांना कुठल्याही प्रकारच्या अकॅडमिक शैलीची बाधा आलीच नव्हती. मग आज कलाक्षेत्रामध्ये वासुदेव कामतांचं काम म्हणजे रिअलिस्टिक आहे, अकॅडमिक आहे, इथपर्यंतच तुमची नजर का जाते आणि सर्वसामान्य माणसाची आणि आसपासची नजर त्याच्या पलीकडे जाते. म्हणजे अडलाय कोण, वासुदेव कामत का बघणार आहे, हा प्रश्न आहे. त्यामुळे वास्तववादी शैली हे माझं साधन आहे, साध्य नाहीये. केवळ कुशलता दाखवायचे, केवळ साडीवरचे डिझाईन दाखवायचे, केवळ जसंच्या तसं भांडं काढलं म्हणून हा उद्देशच नाही आहे. संपूर्ण चित्रामधनं एक भाव प्रतीत कसा होऊ शकतो, मग ते प्रसंग चित्र असेल किंवा कन्सेप्चुअल किंवा संकल्पनात्मक चित्र असेल, पोर्ट्रेट पेंटिंग असेल, काही असेल. ज्यावेळी 2006 साली पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकेच्या स्पर्धेत हे पेंटिंग लागलं होतं, म्हणजे जवळजवळ 1200 एंट्रीमधनं 12 एंट्री सिलेक्ट झालेलं, त्याच्यामध्ये त्याला ग्रँड प्राइज मिळालं. तर माझा कॅनेडियन मित्र म्हणाला की तुझ्या पेंटिंगला प्राइज लागलेलं आहे आणि त्याचं कारण आहे दॅट इज इंडिया. बिंदी जी आहे ना आणि तुझी पत्नी म्हणून जी आहे ना त्याच्यामुळे ते लागलेलं. म्हणजे काय की ते केवळ पोर्ट्रेट म्हणून त्याला प्राइज असं त्यांनी सांगितलं. त्याचा विचार जो काय होता काही असेल, परंतु आपल्यामधलं पोर्ट्रेट हे जरी रिअलिस्टिक असलं, वेस्टर्न पद्धतीच्या अभ्यासक्रमामधून शिकलेल्या कलाकाराचं जरी असलं तरी त्यांना त्या ठिकाणी भारतीयत्व दिसलेलं आहे, वेस्टर्न पोर्ट्रेट नाही दिसलेलं. हा जो भाग आहे ना हा महत्वाचा आहे. आणि म्हणून मी वास्तववादी शैली, कारण मला जे जाणवतं ना तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला ते असं विरूपीकरणात ऍबस्ट्रॅक्ट जाणवत नाही. याचा अर्थ मी ऍबस्ट्रॅक्टचा विरोधी आहे असं बिलकुल नाही.
कारण मला ज्यांनी शिकवलं घडवलं त्या कोलते सरांचं मी अत्यंत आवडीने चित्र पाहतो. माझे आवडते चित्रकार आहेत ते. परंतु ह्याकरिता आपण हा गोष्ट थांबवली पाहिजे म्हणजेच आपण पलीकडे जाऊ शकतो असं नाही. पलीकडे जाण्यासाठी विचार लागतो. केवळ तांत्रिक काहीतरी बदल केल्याने आपण पलीकडे जातो असं नाहीये. केवळ अपघाती किंवा ऍक्सिडेंटल रिझल्ट मध्ये काहीतरी मिळालं आणि मग ते आयुष्यभर आपण चिकटून राहायचं त्याच्या काम करत राहायचं नाही आहे तसं ते. परंतु आपण हा विचार करत नाहीये की ज्याला खरोखर वास्तववादी शैलीत काम करायचंय त्याला जो अभ्यासक्रम पाहिजे तो देणारा अभ्यासक्रम देणारा जर शिक्षक किंवा आर्ट स्कूल जर नसेल तर त्याचा अगोदरच अंगठा कापल्यासारखं आहे ना की नाही तुला हे शिकायला मिळणार आहे. हे आता सगळं घालून गेलेलं आहे पुढं. तर हे नुकसान कोण भरून काढणार. तो विचार होत नाही असं म्हणून मला वाटतं. म्हणून आणि शेवटी काय माहिती तुम्हाला सांगतो ताई की आज मला जर वाटलं समजा काय करायचं हे अकॅडमिक उद्या मी सोडून दिलं आणि दुसऱ्या पद्धतीने काम करू लागलो तर करू शकतो. परंतु जो टोटली नॉन ऑब्जेक्टिव्ह ॲबस्ट्रॅक्ट किंवा क्रिएटिव्ह काम ज्याला म्हणतात तशा पद्धतीने काम करतो आणि त्याला कुठेतरी मनामध्ये प्रचंड बदल झाला नाही मी उद्यापासून रिअलिस्टिक किंवा अकॅडमिक काम करणार तर ते शक्य नाही आहे. त्याच्यासाठी काही वर्ष तुला परत काम करायला लागेल. एखादी गोष्ट घालवायला काहीच वेळ लागत नाही परंतु परत ती मिळवायला खूप मोठे तपश्चर्या आणि प्रयास करावा लागतो. हा विचार कला क्षेत्रामध्ये आज होताना दिसत नाहीये. दिशाभूल होते विद्यार्थ्यांची. आणि म्हणून आजही माझं जसं व्यावसायिक काम चालू आहे तसंच माझ्या मनातून निर्माण होणाऱ्या विचारांना चित्रित करण्याचा माझं स्वतःचं असं वेगळं कला क्षेत्रातलं काम चालूच आहे. आणि ते काम चालू ठेवलेलं आहे त्याचं मी प्रदर्शन करत असतो. पण केवळ पुरुषार्थासाठी करावं लागणारं काम हेच महत्वाचं असं मी कधीच समजत नाही. परंतु कलाकार या नात्यानं आपल्या मनामध्ये जे असंख्य विचार चाललेले आहेत त्यांना सुद्धा प्रस्तुत करण्याची क्षमता तुमच्या हातात आली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे सर, नक्कीच. आणि पुढे जाताना मला विचारायला आवडेल की कला ही बहुआयामी असावी, तिला कोणतंही बंधन नसावं असं आपण म्हणता. कला ही बहुआयामी असावी हे सर मान्य आहे, परंतु त्याला बंधन नसावं असं का? कारण की जर एखादी नृत्यकला म्हणते की त्याला तालाचं मात्रांचं बंधन येतं, गायन म्हटलं की त्याला सुरांचं रागाचं बंधन येतं, तर कलेला कोणतंही बंधन नसावं हे कसं शक्य आहे? नाही काय खूप वेळा काही समीक्षकांचा थोडासा एक रोष असतो किंवा राग असतो. तुम्ही चित्रकलेवर बोलताना लगेच तुम्ही संगीत आणि नृत्य का कंपॅरिझनला घेता असं ते म्हणतात. ती कलाच वेगळी आहे, ते माध्यमच वेगळं आहे वगैरे वगैरे. आय कॅन अंडरस्टँड. आपण त्याचा आधार न घेता सुद्धा म्हणूया की कुठल्याही गोष्टीला जेव्हा एक गोष्ट ठरवतो की आपण असं करायचं आणि नंतर बंधन हा शब्द जो म्हणून आम्हाला कलाकारांना बंधन नको. अरे कुठल्याही गोष्टीला जे काही बांधलं घेतलं ते सगळंच बंधन नसतं. म्हणजे मला पोलिसांनी जर मला बेड्या घातल्या तर ते बंधन आहे. माझा गुन्हा नसताना मला बंधनात ठेवलेलं आहे किंवा मी काम करूच शकणार नाही अशा पद्धतीची काहीतरी सभोवताची रचना कोणीतरी करून ठेवली तर ते बंधन आहे. परंतु जर मला जर कोणी राखी बांधली तर त्याला मी बंधन नाही म्हणायचं. ती एक कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. तेही बांधलेलं आहे आणि हेही बांधलेलं आहे. या बंधनातला फरक जर ओळखता आला नाही कलाकाराला तर मी म्हणजे आपण कुठल्या तरी कॉम्पिटिशनला जायचं किंवा कोणीतरी वर्कशॉप अरेंज करायचं आणि त्यांना सांगायचं त्यांनी की तुम्हाला आज या विषयावरती काम करायचं आणि त्यांनी म्हणायचं आम्हाला बंधन आवडत नाही, आम्हाला जे वाटतं ना त्या स्वैरपणे काम करू. अरे हे बंधन नव्हतं, ही एक प्रेमाची तुम्हाला दिलेली म्हणजे एक उपाययोजना होती त्यांची की बुवा या पद्धतीने काम व्हायला पाहिजे म्हणून. त्याला तुम्ही लगेच बंधन कसं म्हणायला लागलात? तर असं आहे
त्यामुळे कुठल्याला बंधन म्हणायचं आणि कुठल्याला बेडी म्हणायचं हे त्याला समजलं पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे एक वास्तववादी चित्रणात काम करणं म्हणजे हे बंधन आहे. वास्तववादी चित्रणामध्ये काम न करणाऱ्याला ते करायला लावणं हे त्याला बंधन होऊ शकतं. बरोबर आहे. का तर त्याला तो अभ्यासच नाही आहे. त्यामुळे त्याला तुम्ही नाही तुला करावंच लागेल म्हटलं ते बंधन आहे. त्याला ते बंधन वाटतं पण आम्हाला ते सहज आहे. त्यामुळे ते जे गोष्ट आमच्याकडनं सहज होते त्याला मी बंधन समजेनच कसा. बरोबर. उलट कुठल्याही अकॅडमिक पद्धतीच्या चित्रामध्ये किंवा शिल्पामध्ये काम करत असताना मला त्याची ती शैली किंवा त्या पद्धतीचं काम कधीच बंधन वाटलं नाही. कारण माझी नजर जी आहे ना ती पलीकडे जो विषय माझा आहे ना तिथपर्यंत पोहोचण्याची आहे. नाही, ती जी जाणीव असते ना ती टोटली ॲब्स्ट्रॅक्ट असते. त्याला तुम्ही रिअलिस्टिक ह्याच्यात कसं बांधू शकता. अरे मी आणि समोरची व्यक्ती ज्यावेळी आपापसात बोलत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या वागण्यावरून त्याचं जे काय बोलणं आहे हे मला त्याचं दुःख किंवा आनंद समजवू शकतं. त्यावेळी त्याला कुठल्याही प्रकारचं वेडं वाकडं व्हायला लागलं नाहीये. निसर्गाने जे काय अनाटॉमीचं बंधन दिलंय त्याच्यामधून मला ते जाणवू शकतं. तर मग त्या प्रकारच्या अनाटॉमीमध्ये त्या प्रकारच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये काम केल्यानंतर पलीकडचा विषय नाही येऊ शकत असं कसं म्हणता येईल. तुम्ही का तिथपर्यंत अडताय असं मला म्हणायचं आहे. याचा अर्थ की मी पलीकडची गोष्ट दाखवतोय परंतु तुम्ही फक्त माझ्या त्या अकॅडमिक किंवा वास्तववादी शैलीलाच टिकून आहात किंवा चिकटून आहात की तुला पलीकडचं अरे पलीकडचं कळल्याशिवाय काय ते तयार झालं हे समजूनच घ्यायला तयार नाहीत. उलट ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग मधलं सुद्धा मी समजून घेऊ शकतो. म्हणजे मी काय केलेलं आहे जाहीरपणे सुद्धा पेंटिंग केलेलं आहे. कारण केवळ आकारी जे जे काही उत्पन्न होतं निसर्गामध्ये ते जर आपण ॲब्स्ट्रॅक्ट ॲप्रिशिएट करू शकतो तर तशा प्रकारचं एखाद्या कलाकाराने सुद्धा वेगळे आकार आणि रंगयोजना तयार केल्या तर त्याही तितक्याच उंचीने आपण आनंद घेऊ त्याचा शकतो. हे मलाही मंजूर आहे. त्यामुळे मी अजिबात त्याचा विरोधी नाही. परंतु अशा प्रकारची सीमारेषा घालणं की हे म्हणजे पेंटिंग क्रिएटिव्ह आणि हे म्हणजे नुसतं अकॅडमिक अशा प्रकारची जी दुफळी करून ठेवलेली आहे ना त्याच्यामुळे कला क्षेत्रातला विद्यार्थी जितका कन्फ्यूज संभ्रमित आहे त्याच्यापेक्षा अधिक संभ्रमित सर्वसामान्य नागरिक आहे. आणि ह्या इंडिव्हिज्युअलिटीमुळे मला माहित नाही पुढे परत तुम्ही तो कदाचित प्रश्न विचार ह्या इंडिव्हिज्युअलिटीमुळे 10 चित्रकार एकत्र येऊन एक मोठं काम करतील अशी क्षमता आज आपण गमावून बसलो आहोत. कारण प्रत्येकाला वेगळा स्टुडिओ पाहिजे, प्रत्येकाला वेगळा कॅनव्हास पाहिजे. परंतु काही क्षणासाठी का होईना पण आम्ही एक कॅनव्हास आणि 10 जण एकत्र येऊन काम करू अशी क्षमता आज देता येते का हा प्रश्न विचारावा. ही स्थिती का झालेली आहे. आपण का कुठे घालवून बसलोय हे कळत नाही आपल्याला. खरंय सर. खरंच म्हणजे हा विचार करायला लावण्यासारखा प्रश्न आहे. आतापर्यंत असं मनातही नव्हतं आलं की खरंच 10 चित्रकार एकत्र येऊन काम करतील. आपण स्वतःवरच ही बंधनं घालतोय सर असं मला वाटतंय. पुढे जाताना सर मला विचारायला आवडेल की आता साधारणतः तरुण मुलांची पिढी किंवा आत्ताची सगळ्यांवरती डिजिटल मीडियाचं किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मचं खूप जास्त प्रभाव सगळ्यांवर दिसून येतो. अशा वेळेस म्हणजे चित्रकार किंवा एखादा कलाकार सुद्धा आभासी चित्र रेखाटण्याकडे त्याचा जास्त कल असतो. तर अशा वेळी आभासी चित्र रेखाटणं आणि स्वतः आपल्या हातांनी आपल्या बोटांनी स्पर्शांनी एखादी कलाकृती साकारणं एखादं चित्र रेखाटणं ह्यामध्ये आपल्याला काय फरक वाटतो. काय आहे की गेल्या 50 वर्षामध्ये हे जे भराभर बदल होत चाललेले आहेत आश्चर्य वाटावं असं कधी कधी भीती वाटावी अशा प्रकारचे बदल ह्या संगणकीय युगामध्ये होताना दिसत आहेत. आणि
हा महाराक्षस कंट्रोलमध्ये जर नाही ठेवला तर काय करेल सांगता येत नाहीये. अगदीच सगळ्या क्षेत्रातला विचार करायला नको आपण, दृश्यकलेपुरता किंवा चित्रकलेपुरता विचार करू. मी असं म्हणतो की चित्रकारांना ह्याच्यामधली माहिती असू नये असं नाही. बरोबर. कारण शेवटी जेव्हा स्पर्धा येते, म्हणजे व्यावसायिक क्षेत्रामध्ये जेव्हा स्पर्धा येते, त्यावेळी त्या स्पर्धेमध्ये जर तग धरायची असेल तर कलाकाराला ह्या सगळ्या माध्यमांची माहिती असायला पाहिजे. परंतु असं असलं तरी सुद्धा मी जेव्हा विचार करतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात येते की आपण भराभर खूप बदलत चाललो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की निसर्ग मात्र त्याच्याच गतीने बदलतोय. एवढा संगणकीय बदल झालाय, एवढा डिजिटल माध्यमाचा बदल झालेला आहे, आणि त्याच्या आधारावरती आपण सायन्समध्ये कितीतरी प्रगती केलेली आहे. एवढं सगळं असलं तरी सुद्धा सूर्याने त्याच्या गतीमध्ये किंवा पृथ्वीने त्याच्या गतीमध्ये किंवा ब्रह्मांडामधल्या सगळं काय बदल त्या गतीने ठेवला का? तो त्याच्या पद्धतीने. उलट ह्याचा जर वाईट परिणाम होत असेल तर काहीतरी वेगळं होत आहे हे लक्षात येतं. म्हणजे काय की आपण खूप फास्ट जातोय, ह्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपण खूप काय पुढे गेलोय, परंतु हे पुढे गेलोय म्हणून बाकी कुठे काही झालेलं दिसत नाहीये निसर्गामध्ये. तो त्याच्या गतीनेच सगळं करतोय आणि त्याच्या गतीनेच आपण त्याच्यात जे काही दुष्परिणाम तयार केले ते आता भोगायला लागत आहेत. म्हणजे एक उदाहरण म्हणून घेऊया, चटकन प्रिंटिंग मधलं मला सांगितलं तर तो प्रश्नाचं उत्तर कठीण जाईल. की लहानपणी मला आठवत आहे की वाण्याकडे गेल्यानंतर कागदाच्या पिशवीमध्ये सामान मिळत होतं, आणि मग ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये यायला लागल्यानंतर सगळ्यांना आनंद वाटला. कोणाला आनंद वाटला? आणि त्यावेळी कोणी सांगितलं का हा महाराक्षस आहे म्हणून? नाही. परंतु आज मात्र सांगता की प्लॅस्टिकची पिशवी नको म्हणा, कागदाची पिशवी परत आणा. मग मला सांगा माणसाने काय मिळवलं? तसंच संगणकीय क्षेत्रामध्ये, डिजिटल माध्यमामध्ये आता तुम्हाला ऑइल पेंटिंग असं म्हटल्यानंतर समोरच्या माणसाचं पोर्ट्रेट अगदी तैल रंगात केलेलंच तुम्हाला कॅनव्हासवर प्रिंट घेता येतं. मग तरी सुद्धा आपण हाताने पेंटिंग करायची गरज काय? चला मी हे मान्य करतो, चला झालं, सगळं झालं. परंतु एक लक्षात घ्या की ज्यावेळी आम्ही पॅलेटवरती रंग घेतो आणि त्याच्यावरती ब्रशने कालवतो ना, त्या रंगांचा स्पर्श, त्या कॅनव्हासचा स्पर्श आणि एकंदरीत त्या वातावरणामध्ये पेंटिंग तयार होत असणारा आनंद हा केवळ डोळ्याला आणि डोक्याला नसतो, तो रोमारोमात असतो. आपण चित्र काढत असताना केवळ फिंगर पॉइंट्स वरती काहीतरी कमांड द्यायची आणि नंतर तयार झाल्यानंतर ते हे म्हणजे फायनल रिझल्ट मला आनंद मिळाला. मध्ये आनंद जो मला कलरचा पॅलेटचा मिळतो तो घालवून बसलो ना मी. मग मला सांगा की डिजिटल माध्यमामध्ये ज्यांनी प्रगती केलेली आहे त्यांना 2 ते 30 पाढे आता येत नाहीयेत. एकेकाळी 200, 300 फोन नंबर पाठ होते, परंतु आता 3-4च्या वरती फोन नंबर पाठ नाहीयेत. मग आपण काय नेमकं मिळवलं? ज्यांनी डिजिटल शोध लावला ना तो स्तुतीला पात्र आहे, पण आपण जे घालवून बसलोय ना त्याचं भरपाई कोण करणार? ह्याचा विचार होत नाहीये. तसंच चित्रकलेमध्ये जलरंगातलं पेंटिंग सुद्धा डिजिटल होऊ शकतंय, ऑइल पेंट मधलं पण डिजिटल होऊ शकतंय. अगदी आता तर 3D प्रिंटिंग आलेलं आहे, म्हणजे 10-10 फुटाचा गणपती किंवा 10-10 फुटाची मूर्ती इथे करायचं आणि ती सगळी तयार होते 3D मध्ये. अरे पण छिन्नी हातोड्याची मजा कुठे गेली? म्हणजे हे आपण जे घालवून बसलो ना ते कळत नाहीये. एवढं कशाला? माझ्या नातवाला मोबाईल वरती क्रिकेट आणि ऑलिम्पिक मधले गेम खेळता येतात, आणि तो खेळल्यानंतर आपण विजयी झाल्यानंतर जनगणमन पण पूर्ण तिकडे लागतं.
मग ती धावण्याची मॅरेथॉन ऑलिम्पिक मध्ये आपल्या खेळाडूंना पाठवणं गरज काय आहे? इट्स फुलिशनेस असं म्हणायला हरकत नाही ना. नाही ना ते, कारण शेवटी आपलं शरीर जे आहे ना, आपला ब्रेन जो आहे ना, हा सुद्धा निसर्गाच्याच गतीने जात असतो. आणि म्हणून पूर्वी लागत नव्हतं, परंतु आता बेल्टवरती धावणं करावं लागतंय, आता जिमला जावं लागतंय. का करावं लागतंय? कारण निसर्ग तुमच्या या डिजिटल प्रगतीला काडीचही किंमत देत नाही. त्यामुळे आपल्याला जे ज्ञान होतं ना, ते केवळ ब्रेनमध्ये होतं, हा एक गैरसमज आहे. आपल्याला ज्ञान हे रोमारोमामधून अणुरेणूंमधून होत असतं, तेव्हा तो प्रगल्भ होतो. नृत्य करणारा माणूस स्टेजवरती घामाघूम होत असतो. मध्ये मध्ये ते ताल सांगतात त्यावेळेस धाप लागलेली कळते, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य असतं. आपणही ते पाहून आनंद व्यक्त करत असतो. आपल्याला ते पाहताना जसा आनंद होतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने योग्य आपल्याला प्रस्तुत करता आलं त्याचा आनंद त्याला अधिक होतोय. हा जो पार्ट आहे ना, हा फार महत्वाचा आहे. डिजिटल कितीतरी प्रगती झाली म्हणून कोणीही गायन थांबवलेलं नाही, ते गळ्यातनंच काढावं लागतंय. प्रगती झाली आहे, कोणीतरी तबला कुठेतरी वाजवत आहे, सातार कोणीतरी वाजवतंय, तंबोरा कोणीतरी वाजवत आहे, आणि मग सगळे आहेत कोरोनामध्ये एकाच वेळी. ह्या सगळ्या आश्चर्याच्या, जसं वातावरण आलंय, जसं अडचणी आल्या त्यावर मात करून काम करतोय. पण तरी सुद्धा म्हणजे कुठल्या तरी सिंथरायझर मध्ये सगळे आवाज जरी काढता आले तरी सतारीची तार छेडताना होणारं जे कंपन आहे ना, ते कंपन करतानाच येणारा आनंद आहे, हे आपण विसरून नाही चालत. म्हणून डिजिटल मध्ये मी तेच सांगत असतो की काही म्हणा तुम्ही, ह्याच्यात प्रगती जरूर करा, परंतु हे थांबवू नका. त्यामुळे जसं माणसाला चालणं थांबलं, मेहनत थांबली, तसतसं त्याला जिम मध्ये जायला लागलं. उद्या सगळं डिजिटल आपण सगळ्यामध्ये कमांड करू, परंतु कधीतरी तुमची हाताची बोटं आता काम करत नाहीत, रेखांकन पण करा, ही सांगायची वेळ येईल. पेन्सिलीने ड्रॉइंग करत असताना केवळ पेन्सिल काम करत नसते, तर हातात घेतल्या पेन्सिलनी कागदावरती किती प्रेशर दिल्यानंतर किती ती डार्क होते, किती टोक काढल्यानंतर बारीक येते, कुठल्या अँगलनी त्याच्यातनं पॅच येऊ शकतो, हे सगळं या बोटांना कळत असतं. नुसतंच नाही तर पेन्सिलीच्या टोकाशी असलेलं स्पर्शज्ञान आपल्याला कळत आहे, ते नुसत्या फिंगरटिपला कधीच येऊ शकत नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे फायनल रिझल्ट हा एक आनंद देत असतो ना, तसं एक्झिक्युशन किंवा प्रत्यक्ष काम करत असणारा सुद्धा मिळणारा आनंद तितक्याच पटीचा असतो. मला कुस्ती खेळायची पण अंगाला माती लागता कामा नये म्हटलं तर तो कधीच कुस्ती खेळू शकणार नाही. मातीत खेळावंच लागेल, त्याच्याशिवाय तुमच्या शरीराला तो आनंद कळणार नाही. मग कुस्ती काय मग कॉम्प्युटरवरती करता येत नाही का? आहेत की, किती पाहिजे तेवढे गेम आहेत की. मग का त्याच्यातनं उलट आत्ता हळूहळू यायला लागलं की ह्याचं एडिक्शन एवढं वाढलेलं आहे की आता सिगरेट आणि दारूपेक्षाही मोबाईलचं एडिक्शन जास्त आहे आणि ते काढणं कठीण आहे, हे विचारवंत सांगायला लागले. ही वेळ का आली? जास्त मातीत खेळला, कुस्तीत खेळला तर तब्येतीला हानिकारक आहे असं कधीही कोणी सांगितलं नाही, परंतु 5-10 वर्षामध्ये मुलांना हे घातक आहे हे सांगणारे विचारवंत आलेत ना. त्यामुळे हा ब्रह्मराक्षस कसा थोपवून धरायचा, त्याच्यासाठी आपल्याला आपली सगळी अवयव वापरायला लागतील. आपल्याला देवासारखे 4 हात आणि 8 हात नाही आहेत, 2च आहेत. तर हा विचार व्हायला पाहिजे. हे सगळं करत असताना म्हणजे ज्यांनी मोबाईलचा शोध लावला, ज्यांनी कॉम्प्युटरचा शोध लावला, ती व्यक्ती आपल्या मुलांना ते देत नाहीये, कारण त्याला माहिती आहे की हे काय होणार आहे. पण आम्हाला नाही कळत आहे. हे जे नुकसान आहे ना, ते भरून काढता यायला पाहिजे असेल तर मेहनत ही अत्यंत आवश्यक आहे, आणि ते होताना दिसत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मग येतात, बघा त्यांनी डिजिटल काहीतरी केलं, असं काहीतरी नवीन, काहीतरी नवीन करा. काहीतरी नाही, नवीन जन्माला येऊ दे आणि ते विचारांनी येऊ दे, केवळ अपघाताने नव्हे. बरोबर आहे.
आणि समजा अपघाताने आलं तर ते आपल्याला परत निर्माण करता येईल अशा प्रकारची कुशलता आपल्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे ऍक्सिडेंटली मी काहीतरी रिझल्ट आणला निसर्गाने, उत्तम, फारच छान, पण तो मी परत आणू शकेन का? का नाही आणू शकत? कारण ते परत निर्माण करण्याची क्षमता माझ्या अंगात आणि हातात नाहीच आहे. बरोबर. ती जर यायला पाहिजे असेल तर मला त्या पद्धतीने काम करायला पाहिजे. तर ते होताना दिसत नाही. म्हणून ह्या डिजिटल माध्यमावरती नंतर मी छोटं छोटं उदाहरण कधी कधी देत असतो. चला मी मान्य केलं, ठीक आहे. अनेक वेळा ते उदाहरण दिल्यामुळे त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे की बाबा काठमांडूमधून 5,000 नव्हे तर आणखीन आता 10,000 किंवा 15,000 रुपयाचं तिकीट काढलं की तुम्हाला माउंट एव्हरेस्ट दाखवून आणतात. आणि ते माउंट एव्हरेस्ट एवढ्या उंचावरून दाखवतात की माउंट एव्हरेस्ट तुम्ही असं बघता. झालं की नाही? बघितलं ना माउंट एव्हरेस्ट? तुम्ही सर केलं की नाही आता? मग मला सांगा, एवढं सगळं असताना ते हिमवर्षाव आणि ते वादळाचं तोंड द्यायचं, गॅसचे सिलेंडर घ्यायचे, जीवाच्या आकांताने तडफडत तडफडत तिथपर्यंत जायचं आणि वरती येऊन झेंडा लावून यायचं. मला सांगा, आनंद तुम्हाला जो झाला आणि आनंद त्याला जो झाला, यातला खरा कुठला आहे? हा सायन्सने लावलेला शोध आहे. परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी सायन्स कितपत आवश्यक आहे तेवढं त्याने घेतलंय. बरोबर, गॅसचे सिलेंडर पाहिजेत, कळायला पाहिजे, मोबाईल पाहिजे, सगळ्या काय गोष्टी आहेत. परंतु मेहनत आणि अंग मेहनत त्याच्या रोमाला अनुभव देत त्याला तिथपर्यंत नेऊन पोचवले. त्यामुळे सायन्स आणि डिजिटल कुठल्याही गोष्टीचा आधार किती आणि कसा घ्यावा, ते आपल्याला सपोर्ट किती करेल आणि आपल्याला घातक किती करेल याचा अंदाज काम करणाऱ्याला असला पाहिजे. तू जर नसेल तर ते तुम्हाला उद्या खाऊन टाकेल. कारण आता तसं व्हायला लागलंय ना. आता तुम्हाला सैन्य पण पाठवायची गरज नाही, रोबोट पाठवू शकता तुम्ही. काय चाललंय? परंतु रोबो पाठवून लढाई करणं याच्यामध्ये आपण स्वार्थीपणात चाललं की मी नाही लढणार, दुसरेच कोणीतरी लढतील. म्हणजे रोबोंची चाललेली लढाई आणि पूर्वी द्यूत खेळणं हे दोन्ही सारखंच आहे. मनोवृत्ती तीच आहे. मला लढता येत नाहीये तर मग रोबो पाठवायचे. तर हा जो पार्ट आहे ना, की रोबो जो लढणार आहे ना त्याच्यामध्ये देशभक्ती नाहीच आहे. मग कौतुक आपण रोबोचं करणार की सीमेवरती जाऊन लढणाऱ्या सैनिकाचं करणार? तर हा सगळा जो पार्ट आहे ना, हे समजलं पाहिजे. ते जसं समजायला लागेल ना तसं तसं मग ह्याची बेडी ही केवळ बंधनापुरती किती ठेवता येईल हे समजू शकेल. पण ती जर बेडीच झाली तर उद्या ते तुम्हाला खाऊन टाकणार. म्हणून मी ते उदाहरण दिलं की लहानपणी कागदाची पिशवी चालत होती, प्लॅस्टिक आलं, त्याच्यानंतर परत आता कागदाची पिशवी घ्यायला लावत आहे. आता परत मातीचे तवे आणि मातीचे भांडे, पंचतारांकित हॉटेलमध्ये ह्याच्यावर केलेलं जेवण, चुलीवर केलेलं जेवण. का? इज इट ओनली द चेंज? नाही, आपण काय घालवून बसलोय ते कळलंय. किराणा मालाच्या दुकानामध्ये ज्यावेळी जात असतो आणि त्यावेळी त्याचा 2 वस्तू मी विकत घेतो, 15 आणि 25 40 होतात. नाही सब जरा रुकिये, अभी आदत नाही रही हो म्हणतो आणि तो कॅल्क्युलेटर वरती 15 25 40. हे काय झालंय? कारण हा जो राक्षस आहे ना, हा सर्व क्षेत्रांना खाऊन टाकत चाललेला आहे. आश्चर्य वाटतं, पण ते आश्चर्य केवळ थोड्या वेळापुरतं असतं. तर ते होणार नाही. अशा प्रकारची शिक्षण पद्धतीच नव्हे तर केवळ शिक्षण पद्धती आणि डिजिटल माध्यम याच्याबरोबर आपण त्याचा धोका सुद्धा किती आहे याची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे. साधा डॉक्टर सांगायचा की ज्याप्रमाणे ह्याच्याकडून आज्ञा येतात त्याप्रमाणे आपले अवयव काम करतात, तसंच अवयवांना काय अडचण येते ना त्याच्याप्रमाणे ब्रेनला दुरुस्त करण्याचं काम हे आपले अवयव करतात. हे माझ्या पत्नीला सांगायचे डॉक्टर, तुम्ही हालचाल करा, कारण तिथून आज्ञा येत नाही म्हणून हे काम करत नाहीये, परंतु हे काम करायला लावाल तेव्हा तिथून वरती आज्ञा होईल आणि तेही ठीक होईल.
हे जेव्हा डॉक्टर सांगतात त्यावेळी मला सुद्धा स्ट्राईक व्हायला लागतं की हे आपल्या पण कामी येतं. खरंय. त्यामुळे केवळ हाताने डिजिटल रिझल्ट आणणं नव्हे तर पेंटिंगचं मटेरियल हँडल करत असताना सुद्धा आपला ब्रेन कितीतरी परिपक्व होत असतो. हा विचार होताना दिसत नाही आज. त्यामुळे केवळ स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी किंवा त्याचं कुतूहल जागृत झालेलं ते समाधान करून घेण्यासाठी आपण त्याच्या आहारी जातो आहोत असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे खरंच सर, आपण काहीतरी कमवायच्या नादामध्ये काहीतरी गमावून बसतोय हे बऱ्याचदा लोकांना कळतच नाही की काहीतरी आपण कमवायला जातोय आणि आपल्या हातातून बरंच काही निसटतंय. सर, पुढे मला विचारायला आवडेल की भारतीय परंपरा आणि संस्कृती यांचं तत्वज्ञान आपण आपल्या चित्रांमधून, भव्य प्रतीकांमधून दाखवलं आणि हे दाखवताना आपण वास्तवाबरोबर अध्यात्माची त्याला जोड, अध्यात्माची सांगड त्याला घातलीत. तर ह्या दोन गोष्टी एकत्र दाखवणं आपल्याला कसं सुचलं? आणि त्याच्यातच सर आपल्या चित्रांमध्ये सिग्नेचर साईन्स दिसतात की खारीचं चित्र असेल किंवा हे म्हणजे दिसून येतं की हे सरांची ही कलाकृती आहे. तर ह्या गोष्टींचा मेळ घालणं आपल्याला कसं सुचलं? एक तर असं आहे की वास्तववादी चित्रकार म्हटल्यानंतर तो पोर्ट्रेट करत असतो किंवा लँडस्केप करत असतो किंवा स्टील लाईफ करतो. अनेक इतर विषयाची चित्र पण होत असतात आणि ती माझी आवड होती, अजूनही आहे. अजूनही मला पोर्ट्रेट करायला आवडतं. एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर किंवा त्यांच्याशी साहचर्य जुळल्यानंतर आपण याचं पोर्ट्रेट करावं किंवा त्या व्यक्तीचं जे महत्तमता आहे त्याची किंवा त्याचे जे काही गुणगौरव असतात त्यावरनं कधी कधी वाटतं या माणसाचं पोर्ट्रेट कर. हे सगळं जरी असलं तरी दोन प्रकार माझ्या हळूहळू लक्षात यायला लागले की जे काय आपण पाहतो ना त्याच्यामध्ये चित्रविषय दिसतात. एखाद्या व्यक्तीला अरे वा पोर्ट्रेट करण्यासारखी व्यक्ती केलं किंवा स्टील लाईफ करायचं वाटलं. जेव्हा फिरायला जातो कोणीतरी निसर्गावरती प्रवास लेखन करतं, कोणी आपल्या कॅमेऱ्याने मोबाईलने फोटो काढतो. आम्हाला त्या ठिकाणी बसून तिथेच तो निसर्ग टिपायला आवडतो. कारण हा स्पॉट चित्र करण्यासारखा म्हटल्यानंतर कुठेतरी त्याच्यात मला चित्राची जाणीव होते आणि काही पोर्शन आपण त्यातला जो आहे भाग निवडतो आणि आपल्या पद्धतीने चित्रामध्ये साकार करतो. ते चित्र जे तयार होत असतं ना त्यावेळी तो वातावरणाचा अनुभव पण असतो. तिकडे फोटो काढला आणि घरी आणून मग त्याच्यावर लँडस्केप गेलं तर ते नव्हे. मी तसं करत नाही किंवा तसं करावं किंवा करू नये हे मी सांगत नाही. परंतु मी सांगतो की स्पॉटवरती जेवढं तुम्ही काम कराल ते जास्त फायदेशीर आहे. तर हे सगळे जे आहेत ना म्हणजे ह्या सगळ्यामध्ये पोर्ट्रेटमध्ये, लँडस्केपमध्ये, स्टील लाईफमध्ये चित्राचा विषय हा बाहेर आहे. परंतु आपण एक गोष्ट विसरतो आहोत की जे काय बाहेर चाललेलं ना त्याचं रेकॉर्डिंग आणि त्याचं संकलन, संवर्धन त्या विषयांचं आतमध्ये किती आहे ह्याची आपल्याला जाणीवच नाही आहे. त्यामुळे असंख्य विचार, असंख्य अनुभव ह्याचं जे संचित आहे आपल्या मनामध्ये ते सारखं कधी कधी वर येत असतं आणि ते वर येत असताना त्याला एक दृश्य परिमाण सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा विचार करतो त्या विचाराला एक भाषा असते. म्हणजे आपली मातृभाषा मराठी आहे किंवा कोणाची कानडी आहे किंवा कोणाची इंग्रजीत जास्त सराव आहे. तर जेव्हा जेव्हा तो विचार करतो त्याला ती भाषा असते. नुसताच विचार कधीही नसतो. तसंच त्या विचाराला एक दृश्य असतं. आता कोणी नाही आम्हाला काय तर दृश्य दिसत नाही असं कसं म्हटलं, दृश्य असतं ते फक्त तुमचं लक्ष नसतं. बरोबर आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं आहे तर मी बसनी चाललेलो आहे. बसनी जात असताना रस्त्यावरती गर्दी दिसते, काहीतरी ऍक्सिडेंट झालेला असतो आणि तो क्षणभर ऍक्सिडेंट दिसतो आणि सगळ्यांना स्तब्ध होतात ते आणि बस आपली पुढे निघून जाते. नंतर अरे हे तर काहीच नाही, माझ्या तर असा ऍक्सिडेंट बघितला होता, काय भयंकर होत, काय काय पाठांतर करून आला होता तो. म्हणजे तुम्हाला ते पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये परत अशी दृश्य दिसायला लागले की जी तुम्ही पाहिलेली आणि अनुभवलेली होती. तर असं मला म्हणायचं विचारांना सुद्धा एक दृश्य असतं. कलाकार काय करतो, मग तो साहित्यिक असेल, कवी असेल, नृत्य करणारा, अभिनय करणारा,
त्या विचारांना प्रकट करतो हम्म. चित्रामधून. तर तशा पद्धतीने माझ्या मनामध्ये सुद्धा असंख्य विचार असतात आणि मग लक्षात यायला लागलं की त्या विचारांवरती आधारित आपण जर चित्र करायला लागलो आणि काही काळापुरता आपण जर ठरवलं की या विषयावरती आपण काम करायचं, तर मग आतमध्ये आणि बाहेर सुद्धा ते विषय आपल्याला सापडायला लागतात. म्हणजे गजराज ह्या विषयावरती मी प्रदर्शन केला, म्हणजे हत्ती या विषयावरती, आणि त्याच्यासाठी काम पण करत होतो एका दिल्लीच्या अक्षरधामसाठी. ती हत्तींच्या रांगेची वगैरे सगळी ड्रॉइंग्स मी केली होती. मग त्यावेळी लक्षात आलं अरे किती सुंदर सुंदर विषय आहेत. आणि मग एक केलं चित्र, 2 केलं, 3 केलं, त्याच्यानंतर मग 40 चित्र तयार झाले. हे का झालं? त्याच वेळी लक्ष्मी नावाची एक हत्तीण कुठेतरी रस्त्यावरची टेम्पोच्या धडकेने मेली. मुलांमध्ये गप्पा मारता मारता हत्तीवरती कोणीतरी विनोद केला. हे सगळं का मिळायला लागलं? कारण तुम्ही ठरवलेलं आहे की आता एक गजराज या विषयावरती आपण पेंटिंग करूया. मग हे पेंटिंग करत असताना त्याला पोषक म्हणजे तुमच्याकडे एक चुंबक तयार झालं की या विषयावरती चिंतन आणि या विषयावरती आपण काहीतरी प्रस्तुती किंवा चित्र करायची आहेत. आणि मग आजूबाजूला आणि मनामध्ये असलेले असंख्य विषय खेचले जातात आणि सापडतात तुम्हाला. अशा पद्धतीने मी संतांवरती चित्र केली, अशा पद्धतीने मी बालपण किंवा एज ऑफ इनोसन्स म्हणून चित्र केले, अशा पद्धतीने प्रतीक्षा हा विषय केला, अशा पद्धतीने बुद्ध हा विषय केला, असे अनेक विषय केले. आणि हे विषय आंतरिक संचितावर करत असल्यामुळे त्याला आधार जो आहे ना तो भारतीय जीवनाचा मिळाला. कारण मी कितीही जरी जगात फिरत असलो तरी भारतीय जीवन आपल्या रोमारोमामध्ये अणुरेणूमध्ये जे काय आपल्याला या मातीतून किंवा या माता पित्यांकडून पूर्वजांकडून मिळाले तेच या ठिकाणी विषय निर्माण करतायत मला. आणि मग केवळ भौतिक नव्हे परंतु पारमार्थिक, आध्यात्मिक किंवा मानसिक, सामाजिक असे सगळ्या प्रकारच्या विषयांचं कितीतरी संचित आपल्यामध्ये आहे ते प्रकट व्हायला लागतं. त्याच्यामधून चित्र, म्हणून चित्रांमधली जी शैली आहे ही वास्तववादी आणि काही प्रमाणात म्हणतात त्याप्रमाणे पाश्चात्य वास्तववादी शैलीचा आधार असली तरी कुठलंही चित्र माझं वेस्टर्न नाही. कारण शेवटी त्या चित्रांमधला विचार आणि त्या चित्रांतला आकार हा खूपसा भारतीयच असल्यामुळे केवळ कार्यपद्धती अॅनाटॉमी आणि पर्स्पेक्टिव्ह आणि प्रपोर्शन याच्याशी निगडीत असल्यामुळे ती तेवढी बंधनकारक ठरतच नाही ते संपूर्ण चित्र. आता हे वास्तववादी चित्र आहे, ह्याला तुम्ही कसं काय म्हणणार की हे वेस्टर्न आहे म्हणून? हा केवळ भ्रम निर्माण केलेला आपण. म्हणजे तुम्हाला सांगतो, दक्षिणमध्ये बँगलोरमध्ये माझं प्रदर्शन होतं, लँडस्केप होती आणि ते सगळे भारतीय आपल्या, म्हणजे मी त्यावेळी कर्नाटक आणि इथे जो काय प्रवास केला म्हणजे मँगलोर पासून कन्याकुमारी पासून तो चेन्नईपर्यंत प्रवास करता करता जिथे स्पॉट दिसला तिथे लँडस्केप केले सगळं. एक समीक्षक आले आणि म्हणाले की ठीक आहे तुम्ही केलेच पण दिस इज वेस्टर्न स्टाईल यू नो. म्हटलं वाय वेस्टर्न? नो नो, आर्टिस्ट शुड डू विथ इंडियन स्टाईल. म्हटलं का? ही सगळी टोटली इंडियन आहेत, असं तुम्ही का म्हणता वेस्टर्न आहे ना? मग मात्र हा मला आता त्याला माझ्या रिअलिस्टिक कामाबद्दलचाच आकस असल्यामुळे हा सारखा प्रश्न विचारतोय. मग म्हटलं एवढं असेल तर तुम्ही आज जीन पॅन्ट का घालून आहात? वाय यू आर युजिंग मोबाईल पेन? वाय यू आर युजिंग दोज लाईट्स? हे कुठलंही आपलं इंडियन नाही आहे, सगळं बाहेरचं आहे. मग नाही, तुमची गाडी कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी जाते. म्हटलं हेच मला म्हणायचं आहे, माझी चित्र जे दाखवतात ना तुमची गाडी मात्र वेगळ्याच ठिकाणी जाते. अर्थात त्यांनी लिहिलं आणि मग त्यांनी ते एक वाक्य मात्र टाकलंच होतं त्या समीक्षेमध्ये. मला सांगायचं काय हे आहे की आपण कुठला तरी एक आकस एवढा पकडून धरलेला आहे की त्याच्यामुळे जे आहे ना ते दिसतच नाहीये. म्हणजे खीर द्यावी आणि त्या खीरमध्ये काही काळे स्पॉट्स आहेत आणि हे काळे स्पॉट म्हणजे काहीतरी दगड आहेत आणि समोरचा व्यक्ती सांगतो अरे ते दगड नाही आहे, ते इलायचीचे दाणे आहेत. नाही ते म्हणजे तुम्हाला खीर चाखायचीच नाहीये का? तर त्याच्यात ते काळे स्पॉट आहेत.
कारण काळे स्पॉट म्हणजे दगडाचे असतात हेच तुम्हाला फक्त माहिती आहे, पण इलायची सुद्धा त्या रंगाने उतरू शकते हे तुम्हाला पटतच नाहीये. अशा प्रकारचं हे चाललेलं आहे सगळं. आणि त्याच्यामुळे 5-5 वर्ष, 6-6 वर्ष, 10-10 वर्ष आर्ट स्कूल मधून बाहेर पडलेल्या चित्रकाराला एक साधं पायाचं आणि हाताचं ड्रॉइंग पण करता येत नाही. ही वस्तुस्थिती आपण आणून ठेवलेली आहे. कोण करणार आहे आणि कोणी करायचं? आम्हीच तर करायला पाहिजे ना. आणि समजा एखादा विद्यार्थी आर्ट स्कूलमध्ये आला आणि त्याला वाटलं नाही नाही मला हेच शिकायचंय, मला शिकवता की नाही बोला, आणि तो शिकवणारा विद्यार्थीला तो क्षमता असलेला शिक्षक समोर नसेल तर कसं प्रगती करणार? तो नाहीच करू शकत. मग आमचे महात्मा म्हणतात की आता आर्ट स्कूलची गरजच नाहीये. हे रिटायर झाल्यानंतर सांगायचं तिकडून. ज्यावेळी तुमच्या मनामध्ये विचार आला त्याच वेळी का नाही आर्ट स्कूल सोडलं? आता पेन्शन घेताना म्हणायचं की आर्ट स्कूलची गरजच नाहीये. आपण काय करतोय, काय बोलतोय हे काही दिसत नाही. आणि ही जी दिशाभूल चाललेली आहे ना ही टोटली चाललेली आहे. म्हणून पार्लमेंट असो किंवा आणखीन एक उच्च दर्जाचं चांगलं पोर्ट्रेट लागू शकत नाही किंवा हे पोर्ट्रेट चांगलं आहे की वाईट आहे हे समजणाऱ्या व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी दिसून येत नाहीयेत. ही आजची शोकांतिका आहे. आणि हे नुकसान कोणी केलं हे बोट कोणाकडे दाखवता येत नाहीये. 2 वेळा आम्ही रशियाला गेलो होतो. आम्ही एकदा 8 आर्टिस्ट, दुसऱ्यांदा 14 आर्टिस्ट गेलो होतो. आम्ही ठरवून मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग सार्वजनिक क्षेत्रामध्ये एखादं फालतू शिल्प किंवा फालतू चित्र शोधून काढायचं. आम्हाला शोधून मिळत नव्हतं. आणि आपल्याकडे चांगलं शिल्प किंवा चांगलं चित्र हे शोधावं लागत आहे. एकाच काळामधल्या या 2 गोष्टी आहेत. चांगला पुतळाच जर होत नसेल तर पुतळेच बंद करा म्हणणारे पण अनेक आहेत की. हे जे नुकसान आहे ना हे फार मोठं झालेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आज आपल्याकडे वास्तववादी शैलीत काम करणारे अनेक चित्रकार आहेत, परंतु ते मात्र केवळ पोर्ट्रेट पेंटिंग मध्ये किंवा लँडस्केप मध्ये अडकले आहेत असं मी म्हणू शकतो. का? कारण तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त करण्यासारखं अजून खूप काही आहे पण ते करायलाच तुम्ही तयार नाही. आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं संपूर्ण जीवनचरित्र दलालांच्या रेखाचित्रानंतर पूर्णपणे रंगीत चांगल्या स्थितीत केलेलं नाही. फॉरेन मध्ये जावं तर युरोपमध्ये त्यांच्याकडे बिब्लिकल स्टोरीज, ओल्ड टेस्टामेंट, न्यू टेस्टामेंट किंवा कुठले तरी हमाम आणि ह्याच्यातले मार्केटमधले सीन सोडले तर त्यांच्याकडे विषय नाही आहेत. परंतु आपल्या देशातल्या प्रत्येक प्रांतामध्ये इतके संत, इतके महापुरुष झाले की त्यांच्या जीवनावरती अजून काहीही चित्र किंवा शिल्प किंवा चित्रपट न झाले असे कितीतरी विभूती आपल्याकडे आहेत. कोणी करायचंय? ऐतिहासिक चित्रपट करायचं झालं तर त्यांची पागडी कशी असते आपल्याला माहिती नाही. लढाईच्या मैदानामध्ये असते ती तलवार वेगळी असते आणि दरबारामधली तलवार वेगळी असते हे माहित नाही. परंतु लग्नात सलवार कुर्ता कुठला घालायचा आणि घरी कुठला घालायचा किंवा बाहेर ऑफिसला जात तर ते आपल्याला माहिती आहे. परंतु इथे मात्र आपण घोळ करतो आहोत. का? तर तसं कोण करणार ना, मेहनत कोण घेणार? मग आपल्याच पौराणिक चित्रपटांमध्ये किंवा सिरीजमध्ये खांबावरती इटालियन फिगर दिसते, त्यावेळी आपल्या भारतीय शिल्पामध्ये कशा प्रकारची फिगर असते तिकडे घ्यावे हे सांगणारा आर्ट डायरेक्टर पण मिळत नाहीये, फारच थोडे. हे सगळं आपण घालून बसलोय, एवढ्याच मुळे घालून बसलोय. खरंय सर. आणि ह्याची कुठेतरी मुळं आपल्या शालेय जीवनापासून दिसतात असं एक थोडंसं ऑब्झर्वेशन आहे. कारण की शाळेपासूनच की मुलांना चित्रकलेचा तास हा साधारणतः ऑफ तास मानला जातो. तर हा विचार जर
लहान वयापासूनच मुलांचा किंवा शिक्षकांचा बदलता आला तर तिकडनं कदाचित कुठेतरी बदल होऊ शकतो असं एक थोडंफार वाटतं. तर ह्यालाच सर जोडून मला विचारायला आवडेल की चित्रकला हे बंडखोरीचं माध्यम होऊ शकतं, तर हे माध्यम आपल्याला क्रांतीचं वाटतं की उत्क्रांतीचं वाटतं? काय असते, काही शब्द असे आहेत ना की कुठेतरी ते वापरले की ते बंड होतं आणि कुठेतरी ते वापरले की ती क्रांती किंवा उत्क्रांती होत असते. म्हणजे 1857चं हे बंड होतं की खरोखर स्वातंत्र्य समर होता, हे शिकवणाऱ्याच्या मनस्थितीवरती अवलंबून आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे कोणीतरी त्याला बंड म्हणायचं, मग आपल्यातले त्या विचाराला अनुसरून आहेत त्याला त्यांनी बंडखोरीच म्हणायची. परंतु ज्यांच्यामध्ये खरोखरच देशभक्ती आहे, कळकळ आहे, तळमळ आहे, त्याला ते बंड म्हणत नाहीत. तसं आहे ते. तसं ह्या चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा काहीतरी नवीन करण्याचं तुम्हाला ज्यावेळी साध्य होत असतं ना, त्यावेळी तुमचं समाधान आणि इतरांचं समाधान करण्याची क्षमता त्यात किती आहे हे शोधता आलं पाहिजे. मला वाटलं म्हणून मी केलं, आय डोंट बॉदर अबाउट द सोसायटी, असं जेव्हा एक मोठा कलाकार म्हणतो तेव्हा वासुदेव सारख्या अनेक कलाकारांच्या काळजाला दुःख होतं. कारण मला आठवतं की आम्ही शिकत असताना आमचे जे डीन होते पळशीकर सर, त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही आर्टिस्ट म्हणजे एक जमात नाही आहात, यू आर पार्ट ऑफ द सोसायटी. आमची एक वेगळी जमात, आमची एक वेगळी वसाहत नाहीये तसं. ते तुम्ही सुद्धा सर्वसामान्य माणसासारखेच माणूस आहात, परंतु तुम्हाला निसर्गाने किंवा परमेश्वराने एक शक्ती दिलेली की तुम्ही त्याच्यात पेंटिंग करू शकता, चित्र करू शकता. पण तुम्हाला समाजामध्ये राहायला लागेल. तुम्ही वेगळं राहणार आणि वेगळंच सगळं करणार, आम्ही बाकी सगळं झुगारून देणार, हे चुकीचं आहे. त्यामुळे डोंट बॉदर अबाउट द सोसायटी, बॉदर अबाउट द सोसायटी. आणि मग तुम्ही जे करता आहात ना ते त्यांना समजावून सांगा, मी हे का करतोय. तुमच्यावरती टीका होईल, तुम्हाला जुमानलं जाणार नाही, तुम्हाला स्वीकारलं जाणार नाही, म्हणून तुम्ही सोसायटीपासूनच स्वतःला तोडून घेणं हे अनेकांनी केलेलं आहे. त्याच्यापेक्षा लोकांमध्ये राहून सुद्धा त्यांचे धक्के, त्यांचे दूषण स्वीकारून सुद्धा लोक कल्याणासाठी लोकांबरोबर राहिलं, तेच संत आणि महापुरुष झाले आहेत. इथून पळून जाऊन कोणी संत होत नाही. त्याच्यात राहून जो सांगतो आणि करतो ना तो संत होत असतो. ही विचारसरणी भारतीय आहे. त्यामुळे क्रांती, उत्क्रांती, बंडखोरी या सगळ्या गोष्टी काय असतं माहितीये, तुम्हाला पटतं ना तेव्हा ती क्रांती आणि उत्क्रांती वाटत, तुम्हाला नाही पटत ना त्यावेळी त्याला तुम्ही बंड म्हणता. बरोबर. त्यामुळे तुमची भूमिका कुठली आहे त्याच्याप्रमाणे त्याचं नामाभिधान होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे बदल हे सतत होत असतात. म्हणजे मला आठवत आहे की एक प्रसिद्ध गायक होते, त्यांनी एकदा मंचावरून सांगितलं की ट्रॅडिशन इज द आउटडेटेड इफ देर इज नो एडिशन. बरोबर. म्हणजे ट्रॅडिशन आहे आमची आणि म्हणून तसंच आम्ही काम करत राहणार, सतत 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 तेच करत राहणार, तर ती आउटडेटेड होत जाते. परंतु त्याच्यामध्ये आणखीन तुमच्याकडून काहीतरी ऍडिशन होत असते, त्यावेळी ती परंपरा सतत चालू राहते. परंपरा ही परंपरा असते. म्हणजे एकापेक्षाही पुढचं वरचं होतं, त्याच्यापेक्षाही पुढचं वरचं होतं. देर इज नो लिमिट, स्काय इज द ओनली लिमिट म्हणतात त्याप्रमाणे. किंवा देर इज ऑलवेज रूम ऑन द टॉप म्हणतो आपण. कुठेही सगळा शेवटी पोचलेला नसतो, ते सतत जात, हे जे आहे ना हे सतत चालू राहायला पाहिजे. पण कुठेतरी पायाशा असलेल्या दगडाची नातं ठेवावंच लागेल. तो तुम्हाला नाही ढसाळू शकत, त्याच्यावर सगळी ती कळसाची कमान उभी आहे. हे आपण विचार करायला पाहिजे. हा निसर्गाचा नियम आहे. बरोबर. हा कुठल्या तरी कलाक्षेत्राचा, हा फक्त संगीताचा असा नाही आहे. आम्हाला सर सांगायचे की आस्वाद घेणारं मन हे मनच आहे फक्त.
संगीताचा आस्वाद घेताना सुद्धा ते मनच असतं, चित्राचा आस्वाद घेताना सुद्धा मनच असतं. मनाला आस्वाद घेण्याची, रस निष्पत्ती झालेल्याची, ग्रहण करण्याची शक्ती आहे मनाकडे. त्यामुळे जे काही बदल होत असतात ते होणार आहेत, कारण त्याच्या मागे कोणीतरी एक कार्यरत मन आहे किंवा माणूस आहे, म्हणून ही क्रांती किंवा उत्क्रांती होत असते. परंतु हे होत असताना म्हणजे कधी कधी सांगतो मी की आपल्याकडे नवरसांची कल्पना केलेली आहे. म्हणजे मग त्याचा राग, द्वेष, जुगुप्सा वगैरे वगैरे सगळे काय आहे, शेवटी शांत रस आहे. त्यालाही एक रस म्हटलेला आहे आणि तो फार महत्वाचा आहे. इज द किंग. म्हणजे बाकी कितीही जरी सगळे लास्य आणि वगैरे सगळे रस असले तरी सगळ्याची निष्पत्ती शेवटी शांत होत असेल तरच त्याला अर्थ आहे. तो जर आग लावून जात असेल तर कठीण आहे. ही जे महत्वाचं आहे ना ते, त्यामुळे कितीही क्रांती आणि उत्क्रांती करताना लोककल्याण आहे की नाही ह्याचा विचार करा. नाही मला वाटतं म्हणून मी केलं, आय डोंट बॉदर अबाउट द सोसायटी, तुम्हाला वाटत असेल नका बघू, हे अशा प्रकारचं उत्तर देणं कलाकाराला नाही शोभत. आणि ह्याचं कारण असं, कारण कलाकार हा जो आहे ना जन्माला आल्यापासून 80, 90, 100पर्यंत जगेल, पण त्यांनी निर्माण केलेली कलाकृती ही त्याच्यापेक्षा दीर्घकाळ जगणार आहे. मग तुमच्या परोक्ष सुद्धा ती कलाकृती तुम्ही वाईट किंवा चांगलं जे सांगितलेलं तेच सतत सांगत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही विचार करायला पाहिजे कलाकृती निर्माण करताना की मी हे जे करतो आहे हे माझ्या नंतर सुद्धा लोक कल्याण करेल की नाही, हे कळलं पाहिजे ना त्याला. म्हणजे लोकांमध्ये सुधारणा आणायला पाहिजे, परंतु समोरच्याच्या किती पचनी पडते ह्याची जर तुम्हाला जाण नसेल तर तुम्ही चांगले डॉक्टर नाही. बाबा हे औषध घे, तुझा 5 दिवसात आजार बरा होईल. 5 दिवसात कशाला, आजच होऊ दे, म्हणून अख्खी गोळ्यांची डबी जर रिचवली तर दॅट इज अ पॉयझन. तर तुम्हाला कळलं पाहिजे ना की तुम्ही चित्रांमधून किंवा तुमच्या कृतीमधून किती मात्रा द्यायची, हे लक्षात येत नाहीये. म्हणून कुठल्या तरी चित्रावरून, कुठल्या तरी शिल्पावरून हे जे वादंग उठत आहेत त्याचं कारण ते आहे. कारण देणाऱ्याला कळत नाही की समोरचा ह्याच्याने काय रिॲक्ट होईल. म्हणजे औषधं देत असताना त्याच्यावरती माहिती असते साईड इफेक्ट कुठले आहेत. मग कलाकार जे काय निर्माण करतोय त्याचे साईड इफेक्ट त्याला कळत नाहीयेत का? हा विचार होत नाहीये. मग ते साहित्य असो, नाट्य असो, चित्रपट असो, शिल्प असो, नाहीतर चित्र असो, सगळी गोम इकडे आहे. त्यामुळे तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे. बंडखोरी, क्रांती, उत्क्रांती या समाजामध्ये, कारण समाज हा म्हटला की एक एकटा नाहीये, बरोबर, सगळे मिळून आहेत. आणि सगळे मिळून असतात ना त्या समाजाचं पण एक मन असतं. त्यामुळे त्या मनाचा सुद्धा विचार करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे पुढे चालायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. सर, आपली चित्र कवी ग्रेसांच्या कवितांसारखी किंवा एखाद्या गूढ डोहाप्रमाणे आपली चित्र आहेत आणि ती चित्र पाहणं किंवा समजून घेणं हा आमच्यासाठी एक जाणीवेकडून नेणिवेकडे नेणारा एक प्रवास आहे. तर ही चित्र काढताना किंवा सुचताना हा आपला कसा प्रवास असतो, किंवा ही एक जी दृश्य ही जी आपली कला जी आहे त्याच्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहता, त्या सृजनाकडे, त्या निर्मितीकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहता? काय असतं की मगाशी जसं सांगितलं ना की मनात विचारायला की त्याला एक दृश्य प्रमाण असतं मनामध्ये आणि मग चटकन वाटतं की हे चित्र करण्यासारखं आहे. म्हणजे एखादी सिरीज काम करण्यासारखी असो किंवा एखादा वेगळाच विषय असला तरी सुद्धा, आणि ते कधी आणि कुठे सुचेल सांगता येत नाही. म्हणजे तुम्हाला एक सांगतो की प्रबोधनमध्ये एकदा संगीताचा कार्यक्रम होता, प्रबोधन नाट्य थिएटरमध्ये, आणि त्या ठिकाणी राहुल देशपांडे, नंतर आपले
हरीश काळे. नाही, यांचे जितेंद्र अभिषेकींचे पुत्र कोणते, शौनक. शौनक अभिषेक. हां, यांचं सगळ्यांचं गायन होतं आणि शौनकची एक गाणं म्हणाले. मी पहिल्या रांगेत बसलो होतो की तो प्रसिद्ध अभंग आहे, देवालाही नाही कळला अंत पार त्याचं कानडार. तर ते हे जे आहे ना, ते गाण्यामध्ये वेदांनाही नाही कळला अंत पार. तर वेद हा शब्दाचा मी त्याला देव केला आणि हे चटकन झाल्याबरोबर मी माझ्या मोबाईलवरती नोट करून ठेवलं की हे चित्र करण्यासारखं आहे की देवालाही नाही कळला अंत पार त्याचा कानडा राजा भंडारीचा. आणि हे ज्यावेळी तुम्हाला सुचतं ना, त्यावेळी ते लगेच आतमध्ये खूप गोष्टी असतात. त्या कार्यक्रम पाहतोय, ऐकतोय सगळं, पण ते पुश करत राहतं तुम्हाला. हे वाक्य मला सुचलं, ह्याच्यावरती चित्र होऊ शकतं हेही सुचलं, पण त्याला आधार देणारे अनेक गोष्टी किंवा कमलिनी काय जाणे तो परिमळ. कमळाला माहिती नाही की त्याचं परिमळ काय आहे, तो भ्रमरच भोगत असे. आता हे जे आहे हे पाहिल्यानंतर अशा अनेक गोष्टी मला आठवल्या की परमेश्वराला तुझ्या नामाचा काय महिमा सांगू, तुलाच माहिती नाही वगैरे. तर अशा पद्धतीने वाटल्यानंतर मी विचार केला की कृष्ण जो आहे ना, तो आपल्याकडे विठ्ठल आहे. राजस्थान आणि तिकडच्या भागामध्ये तो श्रीनाथ आहे. द्वारकेमधला तो बाळकृष्ण आहे. उत्तरेमध्ये योगेश्वर कृष्ण आहे. दक्षिणेमध्ये बालाजी आहे. प्रत्येक जण त्याचं वेगवेगळ्या रूपाने करतोय आणि प्रत्यक्ष कृष्णाला मात्र कुतूहल वाटतंय की ही सगळी माझी मूर्ती आहेत, पण माझ्यापेक्षा याला महत्व जास्त का. आणि हे मला सुचलं आणि मी लगेच चित्र केलं की पंढरीच्या विठ्ठलाच्या झिजलेल्या पावलांवरती प्रत्यक्ष बाळकृष्ण जण हात लावून बघतोय की काय त्याच्यात गंमत आहे. तर हे जे आहे ना की वेदालाही न कळला असं ते संत सांगतात, पण इथे मात्र मी केलं की देवालाही नाही कळला अंत पार त्याचा जो कानडा राजा पंढरीचा आहे. तर हे जे आहे ना, असं चित्र जन्माला येतं. परंतु तुम्हाला ते सांगतो की ज्यावेळी चित्रासाठी विषय एखादा मनामध्ये जन्म घेतो त्यावेळी त्याला धरातल द्यावं लागतं. यू शुड गिव्ह द सरफेस. बरोबर आहे. आणि मग ते सरफेस कुठल्या स्वरूपाचं, म्हणजे त्याला एखादी ओळ सुचली की कवितेची ती लिहून ठेवतो. चित्रकार असेल तर त्याच्यावरती स्केच करतो किंवा नोट करून ठेवतो. अभिनय करणाऱ्याला काहीतरी नोट करून ठेवायचं, याच्यावर करण्यासारखं. हे काय आहे की तुमच्या मनामध्ये विचार जो आहे ना, तो प्रकट होण्यासाठी ऊर्जा घेऊन जन्माला आलेला असतो. आणि त्या ऊर्जेला जर तुम्ही सरफेस नाही दिला तर मनाचा स्वभाव इतका चंचल आहे की ती ऊर्जा तो घालून बसतो. म्हणजे दुसऱ्या दिवशी मी समजा, अरे काल ते शौनकनी गाणं म्हटलं होतं ना, याच्यावर चित्र करण्यासारखं आहे, मग म्हणजे काही खास नाही. म्हणजे तुम्हाला ते आठवलं, त्यात काहीही फरक नाही, तुम्हाला ते सगळं माहिती आहे, पण तुम्ही त्याला धरातल दिलं नाही, सरफेस नाही दिलं. तर आज मात्र त्यात काल करावं असं वाटलं नाही, आज करावं असं वाटलं नाही. याचा कारण त्या विचारांमधली ऊर्जा निघून गेलेली होती आणि त्या ऊर्जेला कुठेतरी चित्रामध्ये फ्रीज करावं लागतं. म्हणून आम्हाला विषय सुचला की पहिल्यांदा स्केच करतो आणि स्केच मग त्या ठिकाणी ते बीजारोपण असतं आणि ते रुजायला लागतं. रुजतं मनामध्येच. मग ते स्केच केलेलं असतं. दुसऱ्या दिवशी तुम्ही आणखीन ते स्केच केल्यानंतर आणखीन काही दिवसांना विचार करता, ह्यात असं करूया, असं करूया, असं करूया, कारण ते रुजतंय. आता ऊर्जा गेलेली नाहीये, त्याने आकार धारण केलेला आहे. मग लक्षात येतं, अरे याच्यात हे केलं, त्याच्या वॉटर कलर केलं तर जास्त चांगलं होईल, ऑइलमध्ये केलं. ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकल जरी असल्या तरी ती ऊर्जाच तुम्हाला प्रकट होण्यासाठी मदत करत असते. आणि मग ते स्केच फायनल पेंटिंग मध्ये होत असताना आणखीन कितीतरी बदल होतात. म्हणजे पहिल्यांदा जे सुचलं तसं ते नसतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या विषयाला चुंबकीय आकर्षण असल्यामुळे अनेक विषय सपोर्ट करतात आणि त्याच्यातून ती डेव्हलपमेंट होत असते. आणि मग शेवटी चित्र कुठेतरी तुम्हाला ते समाधान देतं ना, आता मला ते मिळालं,
मग ती खाली स्वाक्षरी येते. तर ही जी सगळी चित्र आहेत ना, ही सगळी चित्र करत असताना तुम्हाला ते जाणवतं, तुम्हाला ते सुचतं, सगळं काय आहे, परंतु प्रत्यक्ष काम जर केलं नाही तर काहीही होत नाही. ते रिअलिस्टिक असो किंवा ॲबस्ट्रॅक्ट असो, जोपर्यंत तुमच्या ते फक्त मनात आहे तोपर्यंत ते टोटली ॲबस्ट्रॅक्टच आहे. जेव्हा ते कागदावर किंवा तुमच्या कलाकृतीत प्रकट होतं तेव्हा ते मूर्त असतं. लेट इट बी ॲबस्ट्रॅक्ट ऑर रिअलिस्टिक, व्हॉट एव्हर इट इज, पण ते मूर्त स्वरूपात त्यांनी ते आपलं स्वरूप दाखवलेलं असतं. अशा पद्धतीने ही डेव्हलपमेंट असते. खूप वेळा चित्रासाठी विषय डोक्यात इतका गोंगावत राहतो. म्हणजे कृष्णावरची सिरीज करत असताना माझ्या वडिलांनी मला सांगितलं की वासुदेव, ह्याच्यात विश्वरूपाचं चित्र आल्याशिवाय ठीक नाही. मी सारखा विचार करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 10 फूट बाय 8 फुटाचा मोठा 5 फुटाचा कॅनव्हास लावला होता. किती वडील यायचे, अरे अजून नाही सुचलं. म्हणलं नाही सुचलं. का तर विश्वरूपाचं चित्र आहे, हे छोट्या कागदावर चालणार नाही, म्हणून मी मोठा कॅनव्हास लावला होता. आणि एक दिवशी मला युरेका तो विषय सापडला. मी अनेक वेळा तो माझ्या बोलण्यामध्ये वगैरे इतर ठिकाणी सांगितलेला आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे विषय सुचण्यासाठी संदर्भ कुठला तरी वेगळाच आहे, त्याचा याच्याशी काडीचाही संबंध नाही. परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे चुंबकीय शक्ती अशी असते की तुम्हाला ते बरोबर प्रेस करते. आणि ते विश्वरूपाचं चित्र करत असताना सारखं मला वाटत होतं की जे विश्वरूप कुरुक्षेत्रावरचं केवळ अर्जुनाने पाहिलं, तेही त्याला दृष्टी दिली म्हणून. आणि व्यासांनी ह्याला संजयाला सांगितलं होतं की तू इथे बसून धृतराष्ट्राने सांगू शकतो. आणि त्याला या दोघांच्या व्यतिरिक्त तिसऱ्याने कोणी अजून बघितलेलंच नाहीये. आणि आपण भगवद्गीतेत त्याचं वर्णन वाचतोय किंवा महाभारताचं वर्णन वाचतोय. जे केवळ वर्णन ऐकून आपण व्हिज्युअलाइज करतो की जे बघण्यासाठी दृष्टी लागते म्हणून अर्जुनाला कृष्ण सांगतो, ते आपण चित्रात दाखवणं हे त्याचं अंडर एस्टिमेशन करण्यासारखं आहे. म्हणून मला सुचतच नव्हतं काय. कारण शेवटी गोरख प्रेसनी पण पेंटिंग्स केली होती, इस्कॉनवाल्यांनी पण पेंटिंग केली होती. आजही मार्केटमध्ये मिळतात ते. वर्णनाप्रमाणे असंख्य चेहरे आहेत, अग्नी आहे, अमुक, पण ते इतकं सहज दिसण्यासारखं नाहीये. ते सहज काय दाखवायचं. आणि मग तुम्हाला सांगतो की विचार करत असताना एक दिवशी लिओनार्डो दा विंचीवरची एक फिल्म आली होती. NCPA मध्ये प्रदर्शन होतं. फार पूर्वीची गोष्ट आहे. आणि त्या फिल्ममध्ये एक सूत्रधार सुद्धा वावरत असतो. म्हणजे आहे तो 15व्या शतकातला सेटवरचा सिनेमा आहे, अगदी रिअलिस्टिक सिनेमा आहे तो. आणि त्याच्यात सूत्रधार मात्र जो आहे ना, तो डिस्कवर ऑफ इंडियामध्ये नेहरू जसे सारखे दाखवतात तसं तो सूत्रधार राहत असतो. तो सुटाबुटात आहे, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. तर त्याच्यात तो सांगतो की एका ड्यूकचं अश्वारूढ शिल्पाचं काम लिओनार्डोला मिळालं आणि ते इतकं सुंदर होतं, परंतु ते दुसऱ्यानंतर आक्रमक ड्यूकने ते फोडून काढलं. त्यामुळे ते आपल्याला पाहता येणार नाही. परंतु तत्कालीन कला समीक्षक वसारींनी त्याचं वर्णन केलं. मग तो इकडं 15व्या शतकातला वसारी लांब गुंडाळी काढतो आणि बाहेर त्यात पुतळ्याचं वर्णन करतो. हे करत असताना मागे स्टुडिओची आर्च आहे, खिडकी, त्याच्यात फक्त घोड्याचे पाय दिसत आहेत. कारण तो सूत्र सांगतो आत आपल्याला जाता येणार नाही की तो पुतळा फोडला होता, ब्रॉन्झमध्ये तो तयार झालाच नाही. आणि मला सुचलं, म्हटलं हेच काम करायचं आहे आपल्याला. मी संपूर्ण कॅनव्हासवरती फक्त क्रॉस लेग दाखवले. पण पहिल्यांदा मी 2 सपाट समचरण दाखवले. स्केच केलं पहिल्यांदा, कागदावरती होत्या त्याचं स्केच केलं आणि ते समचरण दाखवले. आणि खाली छोटासा अर्जुन दाखवला आणि कुरुक्षेत्र, मोठे 2 समचरण. पण हे विष्णूचे किंवा शंकरचे पण असतील, म्हणून मला त्याला पेंटिंग करताना क्रॉस लेग केला की तो कृष्ण आहे. आणि ते पेंटिंग लावल्यानंतर अनेक लोक म्हणाले मी ते पूर्ण का नाही केलं. म्हटलं इट इज आउट ऑफ माय कॅनव्हास. नाही पण आम्हाला दर्शन झालं असतं. म्हटलं त्या अर्जुनासारखा प्रयत्न करा, किंवा कृष्णाने दृष्टी दिसेल तर तुम्हाला देईल. मला ती दृष्टी नाही, म्हणून मी फक्त त्याचे 2 पाय केले आणि खाली अंड्यातून बाहेर येणारा कृष्ण दाखवलं की नष्टोर महास्मृतीर लब्धा. हे जे आहे ना, हे चित्र असं जन्माला येतं. म्हणजे काही वेळा संकल्पना सुचलेली असते परंतु आकारच धारण करत नाहीये. का तर ती एक अस्वस्थता तुम्हाला सारखी टोचत राहते की जे तू पाहिलेलं नाहीये तू दाखवणारच कसा. आणि जे पाहण्यासाठी दृष्टी लागेल हा कृष्ण सांगतोय,
आणि ती दृष्टी नसताना तुम्ही सहज लोकांना दाखवणारच कसा. हे चित्र तयार झालं. आजही ते माझ्या एका मित्राच्या घरी आहे. पण हे चित्र असं तयार होत असतं की विषय सुचला, व्हिज्युअलाइज झाला, त्याचं स्केच केलं, स्केच केल्यानंतर त्याच्यात सुधारणा सुचल्या, फायनल पेंटिंग सही करेपर्यंत त्याच्यात कितीतरी गोष्टी येऊन जातात. रंग येतात, आकार येतात, छायाप्रकाश येतात. या सगळ्या टेक्निकल गोष्टींना सहज काम करत असतात. या बंधनात राहून राहिलेल्या कामं नाही आहेत ही. इथे अकॅडमिक किंवा रिअलिस्टिक किंवा अशा प्रकारचं अजिबात कुठेच बंधन नसतं. ती सहज क्रिया असते. ज्याला रिअलिस्टिक जमत नाही ना त्याच्यासाठी ते बंधन आहे. का तर प्रयास आणि तपश्चर्या किंवा खूप मेहनत घेतल्याशिवाय ते साध्य होणार नाही. पण एकदा तुम्हाला साध्य झाल्यानंतर ती सहजता असते. ड्रायव्हिंग शिकत असताना प्रत्येक हालचाली आपल्याला बंधन आहे. क्लच कुठला कळत नाही, एक्सिलेटर कुठला कळत नाही, ब्रेक कुठला, आणि गेअर कळत नाही, समोरचं कळत नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला अडचणीची असते. पण एकदा तुम्हाला ड्रायव्हिंग यायला लागल्यानंतर ते तुम्हाला बंधन नाहीच आहे. ती सगळ्या गोष्टी आपोआप बंधन पाळत असतात. तुमचं शरीर आपोआप बंधन पाळत असतं. वाटेल तर गिअर आणि वाटेल तर ब्रेक आपण काय मनाप्रमाणे स्वैरपणे नाही टाकू शकत. पण एम जिथे आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचता. तसंच आहे. मनामध्ये जी संकल्पना जन्माला आली ती ह्या पेंटिंगच्या माध्यमामधून तिथपर्यंत जाऊन पोचली. हा, आता ते मला वाटतं कदाचित तुम्ही पुढे प्रश्न विचाराल की हे जाणून घ्यायला पण आम्हाला सांगायला लागतं. तसं आहे. म्हणजे जसं हे करण्यासाठी सुद्धा शिकावं लागतं ना, तसं पाहण्यासाठी सुद्धा शिकावं. सर, मी त्या प्रश्नाकडे नंतर येणार आहे. पण ह्याच्यामध्येच आता आपण सांगितलं की विश्वरूप दर्शन किंवा कृष्णाची अनेक रूप, तर त्याच्याच बरोबर आपण गौतम बुद्धांची इतिपिसो भगवा नावाची चित्रमालिका जी केली, त्याही एका अरूपाला आपण रूप दिलंय. म्हणजे की ती फक्त मालिका नाहीये, तर ते एक चिंतन आहे. तर मग आपल्याला दिसलेले गौतम बुद्ध कसे आहेत? काय असतं की पूर्वापार सांडा जवळजवळ 2500 वर्षापूर्वीची इतिहासाची कहाणी आहे. आणि भगवान बुद्ध कसे होते, त्यांचं शारीरिक वर्णन वगैरे सगळं आहे. आणि त्याप्रमाणे भले त्यांच्या वास्तव्यामध्ये कोणी चित्र त्यांचं किंवा कोणी त्यांचं शिल्प केलं नाही. याचं कारणच असं होतं की बाह्य रूपापेक्षाही तुमचं आंतरिक चित्ताचं निरीक्षण तुम्हाला करता यावं. जेवढं तुम्हाला अंतर्मुख करता येईल ते महत्वाचं असल्यामुळे त्याने बहिर्मुख कोणी होणार नाही किंवा राहणार नाही ह्याचा विचार करून त्याने त्यांची प्रतिमा किंवा शिल्प त्यांच्या हयातीत करू दिले नाही. परंतु मनुष्य स्वभाव एखाद्याबद्दल व्यक्तीबद्दल आदर निर्माण होतो, आपुलकी निर्माण होते, श्रद्धा निर्माण होते. आणि मग जे काही शतकापूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी होऊन गेले ते नेमके कसे होते हे पाहण्यासाठी जसं घरात आपण इतरांचं चित्र लावतो आपल्या पूर्वजांचं, तसंच त्यांचं शिल्प किंवा चित्र नंतर कोणाला तरी करावं असं वाटलं आणि आकार धारण केला. आता इतिपिसो भगवा म्हणजे भगवंत हे असे असं म्हणून ते वर्णन करत असतात. कोणाला भगवंत म्हणावं, तर त्याप्रमाणे मग त्यांचं जे जीवन आहे ना तेच खरं आदर्शमय आहे. आणि ते दाखवण्यासाठी म्हणून मी तो आधार घेतला की मग त्यांच्या डोक्यावरती उष्णीस असते, ते उरणं असते, त्यांचा वर्ण असा आहे, कान लांब आहेत, हात अजानभू आहेत, हे जे वर्णन आहेत ते मी स्वीकारलं. का तर हे वर्णनाची व्यक्ती लोकांच्या मनामध्ये आहे. परंतु त्या व्यक्तीने आपल्या जीवनाचा कुठला आदर्श लोकांपुढे ठेवलेला आहे ते दाखवण्यासाठी म्हणून मी ती माझ्याकडनं तो फ्रीडम घेतला आणि त्याप्रमाणे ती चित्र साकारत गेलो. आणि त्या सगळ्या चित्रांमध्ये प्रसंग जरी असले तरी ते प्रसंग केवळ वर्णन करण्यासाठी नव्हते, तर ते नॅरेट करण्यासाठी होते. म्हणजे त्यांचा जो काही संदेश आहे ना तो नॅरेट करणं महत्वाचं असल्यामुळे त्याला आवश्यक जसं रेखांकन आहे, त्याला आवश्यक जशी रंगछटा आहे त्याप्रमाणे मी काम केलं. म्हणजे उदाहरणार्थ भगवंतांना ज्यावेळी बोधी प्राप्त झाली, आपण म्हणतो की वैशाख पौर्णिमेला त्यांना बोधी प्राप्त झाली आणि तीही सकाळी सकाळी, तर पहाटेच्या वेळी वैशाख पौर्णिमेला अश्वत्थाच्या खाली किंवा बोधिवृक्षाखाली त्यांना बोधी प्राप्त झाली.
आणि असं वर्णन करतात की त्यांच्या शरीरामधून प्रकाश यायला लागला. मला काय दाखवायचं होतं, मला हे दाखवायचं होतं की ते आता स्वयंप्रकाशित झालेत. बोधी प्राप्त होणे म्हणजे काय की आता जे काय आहे ते पूर्ण ज्ञान झालेलं आहे. ह्याच्यात कुणाचं घेतलेलं ज्ञान नाहीये, आपल्यामध्ये जागृत केलेला ज्ञानप्रकाश आहे. आणि म्हणून त्यांच्यामध्ये जे काय तेजोवलय आहे हे स्वयंप्रकाशित असल्यासारखं केलं. आणि मागे झाडांमध्ये मी चंद्र दाखवला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या भगवंताच्या अंगकांतीमध्ये सर्वात लाईट कलर जो आहे ना तोच मी चंद्रामध्ये वापरलाय. परंतु चंद्रापेक्षाही हे जास्त प्रकाशमान दिसतात. म्हणजे पिगमेंटच्या दृष्टीने दोघांमध्ये काहीही फरक नाही, परंतु आकारांमध्ये त्या रंगसंगतीमध्ये असं ते जाणलं की भगवान हे प्रकाश होता. तोच रंग तिकडे असू सुद्धा तो नाही तिकडे तेवढा दिसत का, कारण तो परप्रकाशित आहे. तर परप्रकाशित राहणं स्वयंप्रकाशित राहणं ह्याच्यामध्ये किती मोठा फरक आहे. म्हणजे तुम्हाला गुरुकडून मिळालेलं असो किंवा शेवटी तुम्हाला स्वयंप्रकाशित व्हायला पाहिजे. तुम्हीही किच्चन या तप्पम, तुम्हालाच करावं लागेल, तुम्हालाच तप करावं लागेल असं जे सांगतात ते कोणावर नुसता उपकार करत नाहीये किंवा आशीर्वादाने स्पर्शाने त्याला तिथपर्यंत पोचवत नाही. तुम्हाला स्वतःलाच तिकडे पोचायला पाहिजे. दिशादर्शक बनतील हे. तर हा जो संपूर्ण त्यांचा जीवन प्रवाह आहे ते दिशादर्शकपणा जिथे 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 मला जाणवला तेवढेच प्रसंग मी त्या ठिकाणी घेतले. त्या कुठल्याही चित्रांमध्ये, कृष्णाच्या चित्रांमध्ये किंवा रामायणाच्या मध्ये चमत्काराला मी माझ्या कुठल्याही चित्रामध्ये स्थान देत नाही. मला कोणाचाही मी चमत्कार झाले नाहीत असं अजिबात म्हणत नाही. तो माझा सांगण्याचा अधिकार नाही की संतांचा हा चमत्कार खोटा आहे. तो त्यापर्यंत तेव्हा पोचतो त्याला कळतं ते काय ते. परंतु चमत्कारापेक्षाही त्याच्यामधनं होणारा संदेश हा महत्वाचा आहे. संस्कार हा महत्वाचा आहे. त्यामुळे माझ्या या सर्व मालिकांमध्ये मी संस्काराला महत्व देतो, चमत्काराला अजिबात महत्व देत. मग ते कुठलंही चित्र असो, मग ते पोर्ट्रेट असो, लँडस्केप असो, किंवा माझं संकल्पनात्मक चित्र असो किंवा ऐतिहासिक चित्र असो, या सगळ्या गोष्टींमध्ये चमत्कार हा ज्यांच्या त्यांचा वैयक्तिक पार्ट आहे. तो कधीही सांघिक सामूहिक नाही आहे. संतांनी किंवा महापुरुषांनी अनेक चमत्कार केले, परंतु कधीही कुठल्याही संतांनी मी हा चमत्कार केला एवढी कुठली त्यांची रचना असेल तर काढून दाखवा. कारण त्यांना माहिती आहे हा मला आलेला अनुभव हा जर इतरांना मी जर करून घेतला तर त्याची बाधा होणार आहे त्याला. अगदी स्वामी विवेकानंदांना सुद्धा एक क्षणाची जी समाधी दिली, आता ही जीवनाच्या अंतिमही तुला देईन तोपर्यंत देणार नाही, कारण ते तुला बाधा ठरणार. हे जे ते सांगतात ना ह्याच्यामध्ये कळतं. शेवटी निसर्गाच्या नियमानुसार तुमच्यामध्ये जी शक्ती आहे ती जागृत व्हायला पाहिजे, तो संस्कार पोचला पाहिजे. आणि त्याकरता म्हणून कलाक्षेत्राच्या माध्यमातून आपण काम करावं या विचाराने मी ही मालिका करायला लागलो. प्रत्येक विषय चित्र घेत असताना त्याच्यामध्ये थोडंसं एक सुरिअलिस्टिकपणा असतो, सगळ्या काही गोष्टी, पण कुठे चमत्कार म्हणून तो नसतो, अजिबात नसतो. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की बुद्धांची मालिका फार गाजली, खूप असंख्य लोक येऊन बघून गेले. तर त्याच्यामध्ये ते दाखवलं की मायादेवी जी आहे ते झाडाला धरून उभी आहे, कारण ते प्रसिद्ध त्यांचा तो प्रसंग, जीवन प्रसंग. आणि ते जन्माला आलेलं पोर काही अंतर चालत जात आहे असं ते दाखवलं. एक महिला किंवा मुलगी म्हणा ते आले म्हणा आणि ती तुम्हाला हे वितंडवादच करायला लागली. भगवान बुद्ध हे विज्ञानवादी होते. म्हटलं हो, प्रश्नच नाही. मग हे तुम्ही कुठलंही लहान पोर असं जन्माला आल्यानंतर चालू शकत नाही, हे तुम्ही कसं दाखवलं? म्हटलं असं तुम्ही का चित्र बघता? म्हटलं पोटामध्ये मुलगा आहे का मुलगी आहे माहीत नसताना सुद्धा आई विचार करते, मी तिला डॉक्टर करीन किंवा त्याला वकील करीन, तो माझा देशभक्त होईल, तो आमची काळजी घेईल, अजून जन्माला यायचा आहे, करतात की नाही? मग त्या जन्माला आलेल्या पोराने हा अग्र होईल, हा श्रेष्ठ होईल असं मायादेवीने स्वप्न बघितलं तर तुमची काय हरकत आहे का? हा तसं असेल तर ठीक आहे. म्हटलं तसंच आहे ते. हा चमत्कार मला होऊ शकत नाही, मला माहिती आहे. म्हटलं हो, दॅन इट्स ऑल राईट. म्हटलं थांबा ना, एक मला प्रश्न विचारायचा आहे.
म्हटलं भगवान बुद्ध हे का विष्णूचे वगैरे अवतार नव्हते. तो सुमेध नावाचा ऋषी होता आणि दीपंकर म्हणून बुद्धांनी त्याला आशीर्वाद दिला की 1,00,000 4 असंख्य आणि 1,00,000 वर्षानंतर तू सिद्धार्थ गौतम म्हणून जन्माला येशील, हा आशीर्वाद दिला होता. माहिती आहे तुम्हाला? हो हो माहिती आहे. म्हणजे काय की त्या दीपंकर बुद्धाकडे सुमेधाने जो पहिल्यांदा आशीर्वाद घेते त्याच्यानंतर 4 असंख्य आणि 1,00,000 कल्प झालेले आहेत. तेवढ्या कालावधीनंतर तो बुद्ध झालेला आहे. तोपर्यंत तो केवळ त्याच्या पारमी किंवा ज्याला सद्गुण म्हणतात त्याचं संचित तो प्रत्येक जन्मामध्ये करत होता. हो हो. मग मला सांगा, आजही अनेक मुलं जन्माला येतात, चालू शकतात का? नाही चालू शकत. अनेक मुलं जन्माला येतात, सगळे बुद्ध होतात का? नाही होत. मग 4 असंख्य आणि 1,00,000 कल्पानंतर जन्माला आला पोरग चाललं तर तुमची काय हरकत आहे का? असं म्हणाले ते गेले निघून. म्हणजे मला सांगायचं काय की हा जो पार्ट आहे ना की कुणाला कसं मी जर वितंडवादाने भांडण करून बसलो तर शक्य नसतं. तर हे जे आहे ना हे त्यांना पटवावं लागतं की तुम्ही या दृष्टिकोनातून बघा. चमत्कार म्हणून स्वीकारूच नका ना. आपल्याला कुठलाही संत चमत्कार दाखवून, उलट भगवान बुद्धाने चमत्काराला बंदी केलेली होती की धर्माला चमत्कार मान्य नाही, चमत्कार करणारा मोठा होतो आणि धर्म गौण होतो. हे जे आहे ना ही त्यांची शिकवण. त्यामुळे ह्या पद्धतीने मी सगळी चित्र करत असतो. कृष्णाने कंसाला मारलं आणि नंतर मग तो जेलमध्ये जातो आणि आईला सोडवतो. त्यात मी ते चित्र करतानाच वॉटर कलर ते आईना त्यांनी मिठी मारलेली आहे. चित्राला मी टायटल दिली जननी जन्मभूमीश्च. आई आणि जन्मभूमी या दोन्ही गोष्टी त्याने मुक्त केल्या त्या ठिकाणी का कैद्यामध्ये जन्मला. ते हे जे आहे ना हा संस्कार देणारं चित्र आहे. आता हे वाक्य रामायणातलं आहे परंतु मी ते त्या ठिकाणी वापरलंय का तर भाव तोच आहे. आईला फ्री करायचंय, आपली जन्मभूमी फ्री करायची. तर हे जे आहे ना ह्या अशा अनेक चित्रांमधनं काहीतरी नॅरेशन करणं हा माझा उद्देश आहे. यू मे से इलस्ट्रेशन, यू मे से रिअलिस्टिक, तुम्हाला काय हवं ते म्हणा. मला जे परिणाम साध्य करायचा आहे त्याच्यासाठी मी हे काम करत असतो. सर, आता ह्या मुलीचा आपण प्रसंग सांगितलात की तिने अर्थाचा विपर्यास केला. असंच परदेशामध्ये सुद्धा आपल्या चित्रमालिकांची प्रदर्शनं झाली आहेत. तर अशा वेळेस जर भारतीय परंपरा दाखवणारे आपल्या श्रीकृष्ण किंवा गजलक्ष्मी किंवा अशा ज्या मालिका होतात तर त्या परदेशी कला रसिकांना जर समजल्या नाही तर त्यांना जी येणारी उदासीनता आहे ती कलाकाराला किंवा त्या कलेला घातक ठरू शकते का? पहिलं म्हणजे माझी प्रदर्शनं परदेशात नाही झाली पण परदेशात माझी अनेक चित्र गेलेली आहेत. मग ती अशा प्रकारची संकल्पनात्मक चित्र पण गेलेली आहेत आणि रिअलिस्टिक पण चित्र गेलेली आहेत किंवा ज्याला आपण इलस्ट्रेटिव्ह म्हणतो, वर्णनात्मक अशी चित्र सुद्धा गेलेली आहेत. परंतु प्रतिक्रिया तुम्ही म्हणतात अशी अशा प्रकारची काय असतं की अनेक वेळा काही जण चित्रातला बोध रामायण आणि महाभारत असेल तर चटकन ओळखतात कारण त्यांना काही प्रमाणात या स्टोरीज माहिती आहेत आणि त्यांना ते कळतं. परंतु काही वेळा त्यांना जेव्हा कळत नाही त्यावेळी मात्र ते केवळ चित्राचा एक चित्र म्हणून आस्वाद घेत असतात. काय असतं की चित्रामध्ये 2 रचना असतात प्रत्येक शिल्प किंवा चित्रकलेमध्ये. त्या 2 रचना कुठल्या आहेत तर एक आकारांची आणि रंगांची रचना आहे. बॅलन्स आहे, फॉर्म आहे, स्टाईल आहे, शैली आहे वगैरे वगैरे. ह्याच्यामधून चित्राचा एक आनंद येतो आणि तो केवळ दृश्य आनंद असतो. आणि दुसरं असतं ते कंपोजिशन, रचना. त्यात नेमकं काय सांगितलं आणि काय होत आहे. म्हणजे एखाद्या प्रसंग चित्रामध्ये 10 फिगर्स आहेत तर 10 फिगर कशा बॅलन्स केल्या आहेत, त्यांना रंगसंगती कुठली वापरली आहे, तो वेळ काळ कुठला आहे वगैरे सगळं झालंच. म्हणजे त्याचा एक वेगळा आनंद कळतोच पण त्याच्यानंतर त्याच्यात नेमकं काय चाललेलं आहे म्हणजे आकारांप्रमाणे सुद्धा नजर फिरते आणि त्याच्यात काय चाललंय हे कळल्यानंतर वेगळी नजर फिरते. म्हणजे कोण कोणाशी बोलतोय, कोण कोणाला मारतोय, कोण कोणाला तारतोय, हा एक कंपोजिशनचा विषय आहे. हा प्रसंग माहीत असेल तर कळतं, नाही तर केवळ एक त्याचं जे कुशलता आहे, त्याचं रंगकौशल्य आहे, त्याची मॅच्युरिटी, याचा एक आनंद एक चित्र म्हणून घेतला जातो. या दोन्ही गोष्टी अशा वेळी होत असतात.
मला आठवत आहे की माधवराव सातवळेकरांनी युरोपमधली चित्र पाहणाऱ्यांसाठी सांगितलं होतं, किंवा जेव्हा भारतीय चित्रकार चर्चमधली सिस्टाईन चॅपलमधली चित्र बघत असतो त्यावेळी कुतूहलाने, श्रद्धेने, आदराने चित्र बघतो, पण ज्यावेळी तुम्ही बायबलचा अभ्यास करून चित्र पाहाल त्यावेळी आणखी एक वेगळा तुम्हाला आनंद मिळेल. म्हणजे काय की आतापर्यंत आम्ही सिस्टाईन चॅपलमधली किंवा चर्चमधली चित्र बघत असताना त्याचं कौशल्य कसं आहे, त्याचं प्रपोर्शन कसं आहे, त्याची रंगसंगती कशी आहे, त्याची स्टाईल, ह्याचा विचार करत राहिलो. परंतु बिब्लिकल स्टोरी समजल्यानंतर त्याला नेमकं काय दाखवण्यासाठी ही रचना केली होती ते कळतं. या दोन्ही गोष्टी एकच आहेत, परंतु कुठलं तरी एका गोष्टीचं अज्ञान आहे. म्हणजे ज्यावेळी मला कानडी येत नाही परंतु कानाला गोड लागतंय म्हणून मी पुन्हा पुन्हा ऐकतोय, याचा अर्थ मी केवळ सुरांचा आणि तालांचा, त्याचं जी कुशलता आहे किंवा नैसर्गिक त्याच्या आवाजाची देणगी आहे त्याचा आनंद घेतोय. पण हे घेत असताना, हे माहीत असताना ज्याला कानडी येतं ना त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, कारण तो काय सांगतोय ते त्याला कळतंय. अशा पद्धतीने आपली चित्र, म्हणजे शेवटी काय असतं की चित्र हे समजण्यासाठी ही ग्लोबल लँग्वेज आहे. भाषा ही समजली तरच कळणार आहे, परंतु चित्र ही ग्लोबल लँग्वेज आहे की इकडे पाहणाऱ्याला चित्र सुद्धा कळतं की बा हे ऍपलचं चित्र काढलेलं आहे, आणि लांब कुठेतरी ज्याला ऍपलला आणखीन काहीतरी नाव असलं तरी त्याला कळतं की हे ऍपल आहे. म्हणजे ही ग्लोबल लँग्वेज आहे. परंतु पर्पज हा समजण्यासाठी मात्र त्याच्या मागची प्रेरणा माहिती असायला लागते. बरोबर. त्यामुळे हा हेतू काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला अधिक अभ्यास करावा लागेल. त्यामुळे चित्र पाश्चात्य लोकांनी बघणं किंवा ज्यांना माहिती नाही त्यांनी बघणं आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी बघणं ह्याच्यातला हा मोठा डिफरन्स आहे. परंतु जे जे तयार झालं ना या दोन्ही कारणाने देईल, म्हणजे तो चित्रकार एक चांगलं चित्र करण्याच्या दृष्टीने पण काम करतो आणि तोच चित्रकार हे चांगलं चित्र माझा भाव प्रदर्शित करू शकेल ह्याच्यासाठी म्हणून सुद्धा ती रचना करत असतात. पाहणाऱ्याला त्यातलं किती मिळतं आणि किती गळतं त्याच्यावरती अवलंबून आहे. हा चित्रकाराचा किंवा चित्राचा दोष नसतो, खूप वेळा पाहणाऱ्याची ती उणीव असते. सर, आणि ही उणीव असते आणि त्याला खरं तर एक रियाज किंवा अभ्यास असावा लागतो असं वाटतं. एक थोडा मला वेगळा सर प्रश्न विचारावा असं वाटतं आपल्याला, की कलाकारांची किंवा कलेची विचारसरणी किंवा त्यांची अभिव्यक्ती ही थोडीशी डाव्या विचारांकडे झुकणारी सहसा असते. तर अशा वेळेस आपण कलाकारांच्या स्वतः कलाकार असून सुद्धा आपल्याला कधी आपण स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आपण आहात हे आपल्याला कधी लपवावं असं वाटलं नाही का? किंवा आपल्याला त्या विचारांचं, डाव्या विचारांचं कधी आपल्याला आकर्षण वाटलं नाही का? काय म्हणजे कुठलाही विचार हा अधिक कुठेतरी गेला की डावा किंवा अधिक कुठेतरी गेल्यानंतर उजवा होतो. तथ्य त्याच्यातलं किती आहे हे जेव्हा समजतं ना त्यावेळी डावा उजवं काही राहत नाही. आलं की लक्षात? फुलांची ओंजळ धरून आपण जेव्हा अर्पण करत असतो त्यावेळी कधीही विचार करत नाही की हा उजवा हात काय काम करतो आणि डावा हात काय काम करतो. कुठेतरी या दोघांनी एकत्र येणं आवश्यक असतं आणि त्यावेळी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जरी डावा आणि उजवा असलो तरी आपल्यामध्ये सुगंध देणारी जी फुलं आहेत ना त्याला विसरता कामा नये. ते ही विचारसरणी नसल्यामुळे हे वादविवाद जास्त होत आहे. दुसरी गोष्ट, संघसंस्कार माझ्यावरती झाले, संस्कार कुठले झाले ते महत्वाचं आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे ह्याचा मी डांगोरा किंवा हे कधीच सांगत नाही. म्हणजे मलाच एका संघाच्या कार्यक्रमामध्ये विचारलं होतं, एक चित्रकार म्हणून तुम्ही ज्यावेळी संघाचा स्वयंसेवक म्हणून तुम्ही परिचय देता त्यावेळी तुम्हाला काय रिॲक्शन मिळते? म्हटलं मी कधीच सांगत नाही मी संघाचा स्वयंसेवक आहे म्हणून. परंतु असं अनेक वेळा झालंय की मागवून कोणीतरी येऊन विचारतं तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहात का? हे विचारणं फार महत्वाचं आहे. मी संघाचा स्वयंसेवक आहे म्हणून सांगायचं आणि माझ्या आचरणामधून तर ते दिसलं नाही तो आपल्या संस्काराचा अपमान आहे. त्यापेक्षा मी माझं लेबल कुठलं आहे किंवा पाठीचा कणा कुठला आहे हे सांगण्याच्या ऐवजी आपल्या वर्तनेमधून, आपल्या प्रस्तुतीमधून, आपल्या गुणामधून जर आपला पाठीचा कणा कळला तर ते जास्त चांगलं आहे. त्याच दृष्टीने तर डॉक्टरांनी ही सगळी तयारी केली. डॉक्टरांनी कुठे सांगितलं की तुम्ही स्वयंसेवक आहात म्हणून सांगा. काय असतं की आपली जागा बनवायची असते, आपल्याला तयार जागा मिळत नसते.
त्यामुळे हा संस्कार जो आहे ना, म्हणजे जेव्हा एखादी कलाकृती कला निर्मितीच्या दृष्टीने उत्तम गुणवत्तेची असल्यानंतर डाव्या विचारसरणीची असली तरी सुद्धा मी ती पाहत असतो. परंतु आपला विचार चांगला आहे, आपण बॅकग्राऊंड चांगली आहे, परंतु प्रस्तुत मात्र कलात्मक गुणाने चांगली झाली नाही तर ते आपलं अपयश आहे. म्हणजे उजवी विचारसरणी आहे परंतु उजवं चित्र तुम्हाला जर करता येत नसेल आणि डावी विचारसरणी असली तरी ते उत्तम चित्र करू शकतात, तर तो गुण उचलायला पाहिजे ना आपण. खरंय. त्यामुळे ही सीमारेषा अस्पष्ट आपल्याला करता येऊ शकते. आणि डावी आणि उजवी हे बाहेरून मिळत नसतात. उजव्यांनाच कधीतरी डाव व्हायला लागतं किंवा डावेच कधीतरी उजवे होऊ शकतात. माणसं तीच हाडामासाची आपल्याबरोबर राहणार आहेत, हे आपण नाही विसरून चालू शकत. त्यामुळे दोघांमध्ये सामायिक धागा कुठला येऊ शकतो हे कळलं पाहिजे. त्यामुळे कोणाकडे काय आहे त्यापेक्षा कोणाकडनं काय घेण्यासारखं आहे हे कळलं पाहिजे. भगवान बुद्धाने सांगितलं तुम्हाला आयुष्यात 4च गोष्टी फक्त करायच्या. एक तर म्हणजे तुमच्याकडे चांगला गुण नसेल तर खिडक्या दारं उघडा, आत येऊ देत. चांगले गुण आहेत ते बाहेर जाऊ नयेत तर खिडक्या दारं बंद करा. वाईट गुण तुमच्यामध्ये आहेत तर खिडक्या दारं उघडा, वाईट गुण बाहेर जाऊ देत. चांगले गुण येत आहेत तर उघड्या खिडक्या दारं त्यांना आत घ्या. उघडा आणि बंद करा हेच सांगितलं, तुझं काहीच सांगितलं नाही. पण दोन्ही उघड्या आणि बंद करा याच्यामध्ये किती महत्वाचा पाठ आहे. रामलीलामध्ये मी प्रसंग पाहिलेला आहे की ज्यावेळी रावण धारातीर्थी पडतो त्यावेळी लक्ष्मणाला राम सांगतात जा त्याच्याकडे जाऊन राजनीती शिकून ये. काय रामाकडे राजनीती नव्हती? वशिष्ठ, अगस्थी, नंतर कितीतरी मोठे मोठे लोक असतानाच रावणाकडे राजनीती शिकून ये म्हणून कशाला लक्ष्मणाला पाठवलं? आणि मग लक्ष्मण तिकडे जाऊन उभा राहतो जवळ जाऊन. त्यावेळी रावण सांगतो राजनीतीतला पहिला नियम असा आहे की शत्रूच्या शरीरात जीव असेपर्यंत त्याच्यापासून 2 हात लांब उभा राहा. आता जर माझ्याकडे शस्त्र असतं तर मी तुला मारलं असतं. तर हे जे आहे ना, म्हणजे त्याच्याकडे काय चांगलं आहे हे रामाला माहिती होतं, लक्ष्मणाला नव्हतं माहिती. रावण हा अत्यंत वाईट होता याबद्दल काहीही वाद नाही, परंतु त्याच्याकडे काय चांगलं होतं हे आपण घ्यायला पाहिजे ना. हे आहे डाव्याकडनं आपण काय घ्यायचं आणि उजव्याने कसं वागायचं हे सांगणारा छोटासा प्रसंग आहे. हा दंतकथेत आहे का वाल्मिकी रामायणात माझा अभ्यास नाही, परंतु मी रामलीला बघितलेला आहे पूर्वीच्या. तर हे जर तुलसीदासांनी सांगितलं असेल कुणी, पण हे सगळ्यांनी रचना करताना हे लोकांवरती संस्कार करण्यासाठीच केले. हे महत्वाचं आहे असं मला नेहमी वाटतं. ह्याच्यासाठी सर आपल्याला सगळ्यात महत्वाची आहे ती साधना, आणि साधनेसाठी आपल्याला महत्वाचं आहे ते ध्यान. तर प्रत्येकाची ध्यान करण्याची संकल्पना ही वेगळी असू शकते, की कलाकार त्याच्या कलेमधून ध्यान करत असावा किंवा वाचक एखादा त्याच्या वाचनातून ध्यान करत असेल. तर ध्यान म्हणजे आपण एक स्वतःचा आंतरिक शोध आहे असं आपण म्हणू शकतो. तर आपल्यासाठी ध्यान हे नेमकं काय आहे? काय असतं, ज्याला आपण एकांतात योगासनामध्ये बसून केलेलं ध्यान जे असतं ते आम्ही पण करतो ना, असं नाही. परंतु ध्यान जे आहे ना असं आहे की ते नेहमी जागृत असण्याची अवस्था आहे. सजगता म्हणजे बेशुद्ध होणं, काहीच न कळणं हे ध्यान नाहीये. काहीतरी जाणून सतत अविरतपणे जाणणं तेच ध्यान आहे. नंतर चालताना कुठेतरी अडखळला, आई म्हणते अरे काय ध्यान आहे का, काय आहे तुझं, कुठे ध्यान आहे तुझं. याचा अर्थ असा आहे की आपण जे जे करतोय ना त्याची सजगता असणं हे ध्यान आहे. त्याप्रमाणे चित्रासाठी जो विषय निवडलेला आहे त्याला आवश्यक जे आहे त्याचं वाचन करणं, आणि हे सगळं वाचन केल्यानंतर सुद्धा आंतरिक त्याच्यामध्ये आपली प्रेरणा काय आहे हेही ओळखता येणं, तिथे ध्यान काम करत असतं. वाचायला खूप मिळतं, ऐकायला खूप मिळतं, पण त्याच्यातलं नेमकं काय घ्यायचं किंवा काय परिणाम करताय हे आपल्याला जाणणं हे ध्यान आहे. आणि ती साधना असते. आणि साधना म्हणजे केवळ वैचारिक साधना असते, कृतीसहित असते.
आणि कृतीसहित जी ध्यान साधना होत असते ना तीच तुम्हाला फळ देते. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर भगवंतानी सांगितलं की 3 प्रकारच्या प्रज्ञा आहेत. हे भले 2500 वर्षापूर्वी सांगितलं किंवा अंतर अनेक संतांनी किंवा वेदांमध्ये पण आलेल्या गोष्टी आहे की उपनिषदात आलेल्या आहे की एक एक ज्ञान असं आहे की श्रुतमयी प्रज्ञा आहे. म्हणजे आपण काहीतरी ऐकतो, वाचतो वगैरे, कोणीतरी सांगतो, तर हे सगळं जे आहे ना हे श्रुत आहे. बरोबर. दुसरी प्रज्ञा आहे की ती चिंतनमयी आहे. ऐकतोय, सांगतोय, वाचतोय सगळं काय, पण तुझं काय चिंतन आहे की नाही, का नुसतंच कानावर पडतंय जात आहे, इकडून तिकडे गेले वारे म्हणतात तसं. तर तसं नाहीये, तर तू चिंतन पण करतोय. आणि तिसरी प्रज्ञा आहे, त्यांनी सांगितलं की ही खरी काम करते, ती म्हणजे भावनामय. हा जुना शब्द आहे. भावना याचा प्रत्यक्ष कृती करणं, जे भवभूत होत असतं. म्हणजे तुम्ही ऐकताय, शेवटी चिंतन पण करताय आणि अनुभव घेताय, त्यावेळी ते खरं ज्ञान होत असतं. तर ज्ञानाचे हे 3ही सोपान एकाच वेळी काम करतायत. आणि हे एकाच वेळी काम करत असतात ना, त्यामुळे रिझल्ट ओरिएंटेड कुठला आहे, तर हे भावनामय प्रज्ञा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ध्यान केवळ बसून एका जागी करणं असं नव्हे. काय असतं की एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं, तर बाकी गोष्टींना बाजूला सारणं किंवा दुर्लक्षित करणं हे आवश्यक आहे, तरच त्याला योग्य न्याय देता येईल. म्हणून त्याला ध्यान प्रक्रिया तुम्हाला शिकवली जाते. पण याचा अर्थ आयुष्यभर तुम्ही डोळे झाकून बसा आणि करणार काहीच नाही, तर उपयोग नाही त्याचा. कारण ती जी काय ऊर्जा मिळते ती तुम्ही कुठे वापरतच नाहीये, नुसताच देह क्लेश करून ठेवताय. तर तसं नाहीये ते. त्यामुळे आपल्याकडे जे संत आहेत त्या सगळ्यांनी ध्यान केलं, जप केलं, अनेक गोष्टी केल्या, पण लोकसेवेला, परोपकाराला तेवढंच मोठं स्थान दिलेलं आहे. म्हणून कुठलाही संत हा नुसता निष्क्रिय टाळकुटत बसलेलाच नाहीये. लोक जागृती केलेली आहे त्याने. हे महत्वाचं आहे आपल्याकडे. त्यामुळे अध्यात्म हा केवळ अध्यात्म मार्गाचा विषय नाही, हा जीवनाचा आवश्यक मार्ग आहे. सार्थक आपल्या जन्माचा जर व्हायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या 3ही सोपानाचा सतत वापर करायलाच पाहिजे. त्याच्यामधून तो यशस्वी होणार. मग अब्दुल कलामांनी त्यांच्या आयुष्यात जे केलं ते ध्यानाचंच आहे. गांधींनी केलं तर ते ध्यानाचंच आहे. यश अपयश हा प्रत्येकाच्या शक्तीप्रमाणे प्रत्येकाच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून देर इज ऑलवेज रूम ऑन द टॉप म्हटलंय. म्हणजे तुम्ही पोचला तिकडे असं म्हणता येत नाही. परंतु त्यासाठी काम करायचं असेल तर तुम्हाला नाही हे पण करेन, ते पण करेन, इथे पण जाईन, ते पण करेन, काही होणार नाही. त्यामुळे तुम्हाला एकाग्र होणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे सर, एकाग्र होण्यासाठी आपली मनाची झपुर्जा व्हायला पाहिजे असं म्हटलं तरी कदाचित वावगं ठरणार नाही. आणि ते होण्यासाठी कदाचित आपल्याला तितकंसं बाजूला वातावरण सुद्धा पोषक असणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे कलाकाराला जशी त्याच्या कलेची साथ असणं हे महत्वाचं आहे, तेवढीच साथ त्याला त्याच्या कुटुंबाची असणं हे महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा एखादा कलाकार त्याची कला आपला व्यवसाय किंवा छंद म्हणून, व्यवसाय म्हणून जेव्हा स्वीकारतो, तेव्हा त्यातील स्थैर्य हे अतिशय अशाश्वत असतं. अशा वेळी त्याला त्याचं कुटुंब त्याच्याबरोबर उभं राहणं, त्याला पाठिंबा देणं हे फार महत्वाचं असतं. तर आपल्याला आपल्या कुटुंबाकडून कसा पाठिंबा मिळाला? त्या बाबतीत मी फार भाग्यवान आहे. म्हणजे लहानपणी 2-2.5 वर्षाचा असतानापासून मी भिंतीवर रेघोट्या काढतो, चित्र काढतो, म्हणून मला प्रोत्साहन दिलं. आई वडिलांनी मला चित्रकलेला भरपूर प्रोत्साहन दिलं. म्हणजे त्याच्या क्षमतेबाहेर जाऊन प्रोत्साहन दिला. मला चांगले शिक्षक मिळाले, मार्गदर्शक मिळाले. अनेकांना तेही भाग्य मिळत नाही. तर त्यामुळे नंतर मग जसजसा मोठा गेलो, माझ्या भावंडांचा पण तेवढाच मला सपोर्ट मिळाला, मदत मिळाली. आपल्या घरामध्ये कोणीतरी मोठा चित्रकार होते याच्याबद्दल त्यांनाही आनंद वाटायचा, त्यांनाही अभिमान असायचा. लग्नानंतर पत्नीने पण शेवटपर्यंत खूप साथ दिली. आणि त्या बाबतीत मला अडचण कौटुंबिक कधीच माझ्या या साधनेमध्ये आली नाही. अनेकांना त्याच दिव्यामधून जायला लागतं. काय चित्र काढतो, पोट भरणार आहे का असं म्हणतात. असे मलाही बाहेरचे भेटले सांगणारे, परंतु घरातनं कधी असं म्हटलं नाही. म्हणजे शाळेत असताना सुद्धा संध्याकाळी वडील घरी आल्यानंतर एक प्रश्न न चुकता विचारायचे, आज शाखेत गेला होतास का
आणि दुसरा आज काय चित्र काढलंस. अभ्यासात मी बरा आहे, ढ नाही आहे आणि कुठल्याही विषयात नापास होणार नाही हेही माहीत होतं. त्यामुळे चित्र काय काढलं ही त्यांना उत्सुकता असायची. आणि हे सगळं करत असताना कुठेतरी एक व्यक्ती म्हणून संस्कार सुद्धा घेणारा संघशाखा हा जातोय की नाही हे विचारलं जायचं. ही महत्वाची बाजू असायची माझी. आणि त्याप्रमाणे जसं प्रोत्साहन मला शाळेतून मिळालं, जसं प्रोत्साहन मला मी राहत असलेल्या चाळीतल्या शेजाऱ्यांकडून मिळालं, घरातून मिळालं, नातेवाईकांमधून मिळालं, या सगळ्या गोष्टी मिळाल्या. त्यावेळी तसा मी भाग्यवान. ती अडचण आली नाही. म्हणजे माझे काही मोठे माझे मान्यवर मार्गदर्शक चित्रकार होते. ते म्हणाले मला तर वडील पट्टीने बोटावर मारायचे चित्र काढशील तर असे सुद्धा काहींनी झेललेले आहेत. त्यातून तू मोठे चित्रकार झाले. पण तसं मला झालं नाही. पण मला प्रोत्साहन सगळीकडून मिळालं. आणि त्याच्यामुळेच आपण जी काय साधना करतो, आपण जे काय चित्रकाम करतोय ह्याच्यामध्ये आपल्याकडून इतरांना, घरातल्यांना त्रास होणार नाही अशी वागणूक ठेवली पाहिजे. हा नकळत संस्कार सुद्धा घरातून किंवा आपल्या मनातून झालेला आहे. मी चित्रकार आहे म्हणजे काहीतरी वेगळ्याच जातीचा आहे, माझ्याकडनं काय चुका झाल्या तर माफ करा वगैरे, हे ठातूर मातूर बोलणं मला कधीही आवडत नाही. कुठलाही कलाकार कुटुंबामध्ये अपयशी राहणं हे मनुष्याचं उणीव आहे असं मला वाटतं. तुम्हाला ती भूमिका सांभाळताच आली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही घरात लहान होता तेव्हा तुम्ही आई वडिलांचे पुत्र म्हणून होता. मोठे झाल्यानंतर तुम्ही तुमच्या शिक्षकांचे विद्यार्थी म्हणून होता. मित्रांमध्ये वाढताना मित्र म्हणून होता. लग्न झाल्यानंतर तुम्ही पती म्हणून आहात. नंतर मुलं झाल्यानंतर तुम्ही बाप आहात. ह्या सगळ्या भूमिका तुम्हाला सांभाळता आल्याच पाहिजे, कारण मनुष्य आहात तुम्ही. त्यामुळे आपण एका कुठल्या तरी गोष्टीमध्ये एका कुठेतरी आपण उणीव पडली, हा अनबॅलन्स हा मनुष्याला शोभिवंत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. हा कुणावर आरोप नाहीये, बरोबर, परंतु हे आवश्यक आहे. आणि जेव्हा त्यांना कळतं ना की आपला पण विचार हा आपल्या घरातला माणूस करतोय, त्याच्यासाठी म्हणून मी एक चित्र केलं होतं गजराजमध्ये. गजराजमध्ये तो ऐरावत घेऊन येतो आईसाठी, भीम असं चित्र आहे. कळलं. आणि भीम आत आलाय, ती रश्शी त्याच्या हातात आहे गजराजाची, ऐरावताची, पण गेट मात्र मी त्याचं छोटं ठेवलंय. त्यामुळे तुम्ही कितीही अचिव्हमेंट बाहेर करीत असला तरी ती तुमची उंबराच्या बाहेर ठेवा, घरात नाही. हे मला त्या चित्रामध्ये, हे तुम्हाला सांगतो, हे नंतर सुचलेलं आहे मला. म्हणजे पहिलं स्केच केलं, त्याच्यानंतर पेंटिंग केलं, तर मी ऐरावत दाखवला, भीम दाखवला, सगळं केलं. आणि नंतर मी विचार करायला लागलो काहीतरी पाहिजे, याच्यात उणीव दिसते, आणि मग मध्ये मी ती गेट टाकलाय. म्हणजे आईसाठी म्हणून जरी ऐरावत आणला, त्यामुळे तो त्याचं शौर्य, म्हणजे राजा कितीही मोठा झाला तरी आईसाठी तो त्याचं बाळ आहे. बरोबर आहे. हे महत्वाचं आहे. हा प्रत्येक माणसाने विचार ठेवला पाहिजे की मी मोठा चित्रकार असेल, काही असेल, छंदी असेल, काय असेल, परंतु ज्यावेळी उंबऱ्याच्या आतून घरात मी येत असतो किंवा स्टुडिओत येत असतो त्यावेळी मी यांचा सहचर्य आहे याचं भान असलं पाहिजे. खरं. आणि हे जे चुकतं ना तिथेच काहीतरी वेगळं दिसतं. आणि मग कलाकार म्हणजे हा असाच असतो, तो छंदी असतो, तो एकलकोंडा असतो, त्याला कुठलं ना कुठलं तरी व्यसन असतं, त्याच्या चुका माफ करायच्या, हे नसते गैरसमज कलाक्षेत्रातले कलाकारांनीच निर्माण केलेले, लोकांनी नाही. खरं खोटं मला माहिती नाही, परंतु आम्हाला कॉलेजमध्ये शिकवताना सांगितलेलं होतं की गोया नावाचा जो चित्रकार होता त्याला एकदा ड्यूक म्हणतो की खरं म्हणजे तुझे कारनामे असे आहेत की तुला फाशी दिलं पाहिजे, पण तू चित्रकार आहेस म्हणून तुला सोडून देतो, असे त्याचे कारण. तर असा कलावंत काय ना माझा. आम्हाला गोयाच्या चित्राकडून त्याचं कसब, त्याची चित्र शिकायचं आहे. गोया स्वतःची सेंट्री होती आणि तो असा स्वैर होता, गुंड होता, अशा प्रकारचा संस्कार आम्हाला उचलायचा नाहीये. व्हॅन गॉग सारखा चित्रकार व्हावं असं आम्हालाही वाटतं, पण कान कापून द्यावा असं मला अजिबात वाटत नाही.
आपण त्याचं कान कापल्याचं कौतुक जे करतो ना हे चुकीचं आहे. त्याची कला साधना आहे, त्याची एकाग्रता आहे, ती महत्वाची आहे. तो कुठे अपयशी झाला किंवा आयुष्यावर आपल्याला कोणीतरी पोचणारा थिवो असावा अशा प्रकारचा विचार कुठल्याही कला विद्यार्थ्याच्या डोक्यात येता कामा नये. हे मला सांगायचं. सर, समारोपाकडे आता आपण आलो आहोत. मला एक शेवटचा आपल्याला प्रश्न विचारायला आवडेल की प्रत्येकाला कलाकार होता येतच असं नाही, परंतु एक उत्तम कलाकार होण्याबरोबर एक उत्तम रसिक होणं हेही तितकंच महत्वाचं आहे. तर एखादी चित्रशैली किंवा एखादी कलाकृती समजून घेताना एक रसिक म्हणून सुद्धा आपला एक रियाज असावा लागतो. तर आपण आम्हा तरुण पिढीला किंवा आपल्या प्रेक्षकांना एक उत्तम रसिक कसा व्हावा त्याच्यासाठी नेमका काय रियाज आपला असावा, आपण काय सांगाल? हा, याच्यासाठीच म्हणून आपल्याकडे ते तो प्रसिद्ध श्लोक आहे ना, तो संगीत साहित्य कला विहीनम साक्षात पशुपुच्छ विषाण विहीनम. म्हणजे जर याचा अर्थ प्रत्येकाने साहित्यिक कलाकार असलंच पाहिजे असं नाही, कारण कला हे क्षेत्रच असं आहे की कला निर्मिती आणि कला आस्वादन या दोन्हीही गोष्टी समान पातळीवरती आहे. बरोबर आहे. जर कला रसिक नसतील तर कला निर्मितीला काहीच अर्थ नाही, आणि कला रसिकच फक्त आहेत परंतु निर्मिती करणारे नसतील तर त्यालाही काही अर्थ नाही, कारण तो काही करू शकत नाही पण आस्वादन करण्याची क्षमता आहे. तर ह्या कलाकारांना जशी एक साधना तपस्या असावी लागते ना, तसंच त्याचं आस्वादन घेण्यासाठी सुद्धा साधना तपस्या असावी लागते. आणि त्याचा रियाज ह्याला जसं करायला लागतो ना ह्यालाही करायला लागतो, त्याच्याशिवाय तो नाही शिकू शकत, समजू शकत. म्हणजेच मला चित्र दिसतंय आणि ह्यालाही चित्र दिसतंय, पण आम्ही चित्र पाहतो आणि वाचतो, तसंच ह्याने सुद्धा चित्र पाहावं आणि वाचावं सुद्धा. ती रुची निर्माण करायला लागते. एखादा पदार्थ आवडत नाही म्हटल्यानंतर तो सतत खाल्ल्यानंतर आवडायला लागतो. जे आहे ते चटकन सगळ्यांना जमेलच असं नाही, पण जमणार नाही असं नाही. जर इतरांना ते आनंद देऊ शकते तर तुलाही आनंद देऊ शकतं, परंतु त्याची तुला रुची शिकावी लागेल कशी घ्यायची ते. हे शिकणं फार महत्वाचं आहे. होतंय काय माहितीये, आपण इतकं उपयुक्तता विचारांनी जगायला लागतो की ह्याला एक आस्वादन करण्याची सुद्धा जीवाला क्षमता आहे हे विसरून जातो आपण. आपण नीटनेटकं असावं किंवा आपलं घर नीटनेटकं ठेवावं, आपलं ऑफिसमधलं जे टेबल आहे ते व्यवस्थित असावं, ह्याच्यासाठी शिकवावं लागत नाही, हे शिकावं लागतं. तसं मोकळ्या भिंतीवरती चित्र असावं हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही भिंतीवर चित्र लावणारच नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की त्या भिंतीची शोभा कशी वाढते आहे. जोपर्यंत तुम्ही चित्र सतत बघितलंच नाही, केवळ तुम्ही बिना कव्हरचं आणि बिना इलस्ट्रेशनची कादंबरी वाचत राहिला, परंतु त्याच्या मुखपृष्ठावरचं चित्र जे आहे त्याचा आस्वाद जर घेतला नाही तर तुम्हाला ती रसिकता कधी येणारच नाही. तसंच संगीताच्या बाबतीत, तसंच भाषेच्या बाबतीत, सर्व कलांच्या बाबतीत तसंच आहे. तुम्ही आनंद घ्यायला सुद्धा शिकावं लागतं आणि ते शिकणं फार महत्वाचं आहे. त्याची सुरुवात कधी करायची हे सांगता येत नाही, ती कधीही करता येते आणि म्हटलं तर लहानपणापासून ती असावी लागते. चांगलं संगीत कानावरती आलं तर गळ्यातून कधीतरी येईल ना. बरोबर आहे. म्हणजे माझे एक मित्र होते, ते कोणतंही गाणं म्हटलं ना की ते एकाच सुरात वेगळंच म्हणायचे. आणि मित्रा म्हटलं तू हे म्हणतोस त्यावेळी तुला वाटत नाही की माझा गळा भोर ठीक नाही, तू आपल्या लता मंगेशकरांची सगळी एकाच चालीत म्हणतात. मी म्हणतो खरं पण माझ्या कानात आणि डोक्यात ना ते सूर येतात म्हणाला. हे महत्वाचं. म्हणजे रसिकता आहे त्याच्याकडे, त्याच्या शरीराकडे ती एवढी साथ नाहीये, त्याच्या गटातून येत नाही, पण आवड आहे. हे आवड असणं आहे ना हे फार महत्वाचं आहे. तीच आवड आपण निर्माण करण्यासारखं जर वातावरण घरात लहानपणापासून जर ठेवलं नाही, चांगलं पांघरुणाला घडी घालता आली तर चांगलं पांघरुण विकत घेता येतं. ते जर अस्ताव्यस्तच सतत टाकण्याची सवय लागली तर चांगलं पांघरुण कुठलं हे बाजारात तुम्हाला ओळखता येणार नाही. अशा पद्धतीने
सर्व कलांचा आस्वाद घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि ती यायला लागली की हळूहळू मग सगळं शक्य होतं. आणि मग काय असतं की मग तुमची आवडच तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवून जाते. ब्रुसलीचा चित्रपट पाहिल्यानंतर मलाही वाटतं की आपण फाईट मारावं, पण मी नाही फाईट मारणार. मला माहिती आहे आपल्याला नाही जमणार ते, परंतु त्याला मी ॲप्रिशिएट करू शकतो. अशा पद्धतीने संगीतातला आहे, अशाच पद्धतीने नृत्यातला आहे, अभिनयातला आहे. आपण नाटक चित्रपट का बघतो? कुठे आपल्याला नट व्हायचं असतं, बरोबर. परंतु ते पाहिल्यानंतर आपण भारावून जातो की काय सुंदर ऍक्टिंग करतात ते, किंवा काय सुंदर नेपथ्य रचना आहे, काय सुंदर संगीत रचना केलेली आहे. हे सगळं काय, तर ते सौंदर्य सतत बघत राहिल्यानंतर. जोपर्यंत बघतच नाही तर तुम्हाला त्यातला आनंद कळणार कसा? तर ही दृष्टी येण्यासाठी म्हणून एक मनुष्य कर्तव्य आहे की आपल्याला सुद्धा रसग्रहण रसनिष्पत्ती होत असलेल्या जागेतून घेता आली पाहिजे. हा मनुष्य स्वभाव आहे, ही मनुष्याची पहचान आहे, ओळख आहे त्याची. ती जर नसेल कुठल्याच ह्याच्यामध्ये, नाही मला कशातही आवड नाही, माझा बँक बॅलन्स वाढला ना की ते, अरे पण कधीतरी त्या नोटेवरचं तरी डिझाईन बघ ना. असं नाही आहे की बँक बॅलन्स वाढला म्हणजे सुख असतं, परंतु सुख कशामध्ये आहे ते मनाला कुठल्या गोष्टीचं सुख मिळू शकतं हे तुम्ही कधी त्या मनाला दाखवूनच दिलं नाही, तर मग ते संपूर्ण जीवन तुमचं पशुवत झालं, भले तुमचं कितीही मोठं बँक बॅलन्स असो. हे महत्वाचं आहे. त्यामुळे कला ही जी आहे ना, ही ॲप्रिशिएट करण्यासाठी किंवा आनंद घेण्यासाठी श्रीमंत असावं लागत नाही. मी अनेक वेळा सांगतो, भिंतीवरती माझे काही व्याख्यान असतात, माझी भिंत आणि त्यावर चित्र, असं मी बोलतो स्लाइड्स आहेत. त्यावेळी शेवटी सांगतो की तुम्ही म्हणाल की आम्हाला चित्र घ्यायला परवडत नाही तुमचं. मी म्हणत नाही माझं चित्र लावा, माझी भिंत आणि त्याच्यावरती चित्र, असं मी तुम्हाला म्हटलंय. कुठलं तरी तुमच्या आवडीचं चित्र, तुमच्या घरातल्या लहान मुलांनी काढलेलं चित्र भिंतीवर लावा तर खरं, तेव्हा कळणार ना. आणि ह्याच्यासाठी श्रीमंती आणि महागातले चित्र पाहिजेत असं नाहीये. ज्याला 2 वेळची 4 भाकरीचे घास पण कठीण आहेत, त्या आदिवासी वनवासी माणसाच्या भिंतीवर सुद्धा चित्र असतं आणि समोर रांगोळी असते. याचं कारण त्याचं कला मन जागृत आहे. आणि आज काल परवाच मी भौलकरांच्या एका पुस्तकामध्ये वाचलं की वारली जमातीमध्ये ज्या भिंतीवर चित्र नाही त्याला नागडी भिंत म्हणतात. हा शब्दप्रयोग आहे त्यांच्याकडे. आणि गडगंज श्रीमंत असलेल्या माणसाला आपली घरातली भिंत नागडी कळत नाही. बापरे. ही उणीव आहे. हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे रसिक मन हे सतत जागृत ठेवायला लागायचं. आम्हाला सौंदर्यशास्त्र शिकवत असताना, मला नाव विसरतो, कुठल्या तरी पाश्चात्य सिने दिग्दर्शकांनी आपण मृत्यूच्या घटका मोजत असताना शूटिंग चालू ठेवलं होतं की माणूस नेमका मरतो कसं ह्याचं अत्यंत किती वेळा तरी शूटिंग आपण नटांचं केलं, पण मी खरा मरतोय, कॅमेरा चालू ठेव, कारण रिअल शूटिंग मिळणार आहे की माणूस मरतो म्हणजे काय. ही जी जाणीव आहे ना, म्हणजे की शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा तो कलाकार तर होता पण रसिक होता, की मृत्यू कसा असतो हे पुढच्या क्षणाला कळू दे. हे असे अनेक उदाहरणं आपल्या कलाक्षेत्रामध्ये कलाकारांचे, कला आस्वादकांचे. रामू भैया दाते किती चांगलं गात होते माहित नाही, पण अनेक कलाकारांना त्यांच्या घरी जाऊन गावंसं वाटायचं. तेव्हाच तिकडे अरुण दाते निर्माण झाले ना. रामू भैया दाते कुठे गायले मी कधी त्यांची रेकॉर्ड नाही ऐकली माहित, पण ते एक उत्तम रसिक होते असं आम्हाला सौंदर्यशास्त्रामध्ये संभाजी गतमाने शिकवलं. तर उत्तम रसिक होणं हे उत्तम कलाकार होणं इतकंच महत्वाचं लेवलचं आहे. खरंय सर, म्हणजे की उत्तम कलाकार होणं ही पुढची गोष्ट आहे. उत्तम रसिक जरी होता आलं तरी कला आणि त्या रसिकांमध्ये कोणतंच द्वैत उरणार नाही असं वाटतं. आणि सर, आपलं बोलणं ऐकणं हे, आपले चित्र बघताना जितकं मन मोहून जातं तितकंच आपलं बोलणं ऐकताना सुद्धा मनाचं संमोहन होतं सर. सर, खूप खूप धन्यवाद. आज आपण आमच्याशी, आपल्या प्रेक्षकांशी गप्पा मारल्यात आणि अनुभूती होती आपली चित्र पाहणं, आपली चित्र अनुभवणं आणि त्याबरोबर आपलं बोलणं ऐकणं सर, एक खूप अनुभव आहे. खूप धन्यवाद सर, आपण आज आमच्याशी संवाद केलात. धन्यवाद. धन्यवाद सर.
आमची आजची मुलाखत आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, अभिव्यक्त व्हा आणि MahaMTBच्या चॅनलला, पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.